जगातला पहिला मंत्र आहे, परत एकदा सांगतो. याच्यानंतर सगळे मंत्र तयार झाले. हा पहिला मंत्र आहे जगातला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आता तसं म्हणाल तर नाम हे कोरडं आहे बरं का. नामाला कुठलाही अर्थ वगैरे काही नाही. तुम्ही सांगाल याचा अर्थ काय, काय माहिती नाही, कुणालाच माहिती नाही याचा अर्थ काय. पण ते सतत घेतल्याने माणसाच्या मनावरती उत्तम असा परिणाम होतो, हे मात्र खात्री आहे. आणि हा अनुभव आपण नाही घेतलेला. हे ज्ञानेश्वर महाराज, संत जगद्गुरु तुकाराम महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि अनेक संत, श्री अक्कलकोटचे स्वामी, यांनी हे नाम घेतलेलं आहे. हे भगवंताचं नाम घेतलेलं आहे. मला सांगायचं म्हणजे त्या नामाची प्रचिती त्या सर्व मंडळींना, आलेले संत मंडळींना, म्हणून ते काय करतात, नामाचा प्रसार, प्रचार नाही प्रसार, सर्व या जगतामध्ये सर्व भूमीवर करतात. आणि खरं सांगतो, हे स्वतः का करतायत फार ऐकण्यासारखं आहे. हे का करतायत, नामाचा प्रसार का करतायत? त्यांना माहिती आहे ह्या कलियुगामध्ये जो मनुष्य जन्म घेतो त्याला प्रपंचाची आवड फार आहे. हे परत एकदा सांगतो. आता ती आवड काय आहे त्याचं कारण लिहिलेलं आहे त्यांनी. व्यसना माझी व्यसन, संसारे महाव्यसन. बघा, जे प्रपंच आहे महाव्यसन. एक सुटे इह जन्मी. मी काय तंबाखू काय कोण खात असेल काय असेल ते कदाचित ह्या जन्मात सुटेल, पण हे न सुटे जन्मोजन्मी. प्रपंचाचं व्यसन जन्मोजन्मी सुटत नाही. आता मग प्रश्न काय होईल, याचा धोका काय सांगतो. हे जर जन्मोजन्मी संपलं नाही तर तुम्हाला आनंदाची प्राप्ती होणार नाही. हे 100% खरं आहे. आणि व्यसन वास्तविक पाहता प्रपंचाचा किंवा संसाराचा वापर करून अध्यात्मशास्त्र आपल्याला अवलंबन करायचं आहे. पण गडबड काय होते माहिती आहे का, ह्या कलियुगामध्ये ही जर तुम्ही जास्त आवड जर ठेवली तर तिकडं मन सारखं जायला बघतं. कारण मनाचा तो धर्म आहे. आणि एखाद्या गोष्टीत मन गुंतवलं, कुठल्या समजा एखादं साधं गोष्ट घ्या, एखादं घर बांधायला, घर बांधण्याची प्रपंचाचं आहे, लक्षात ठेवा. संतांनी कुठलं घर बांधलेले बघितले का तुम्ही कुठं? नाही. तर त्याचे किती अनेक विचार माणसाच्या मनामध्ये चालू असतात. अनेक विचार. जागा कुठे घ्यायची, पहिला प्रश्न. तिथली वस्ती कशी काय, लोक कसे काय, या सगळ्या गोष्टीचा विचार चालू होतो. त्यानंतर किती खर्च येईल बांधायला, आपल्याकडे किती पैसे. हे साधं आहे, पण मी मला सांगायचे प्रपंचाचे विचार कसे डोक्यात जात नाही. आणि काय होतं मग, त्याच्यासाठी सगळा पैशाचा बंदोबस्त, कर्ज, हे सगळं आलं. आणि त्यानंतर योग्य माणूस मिळाला पाहिजे, त्याची काळजी असते. त्यांनी धोका दिला नाही पाहिजे, त्याची एक काळजी असते. असं करत करत माणसाचे कितीतरी वर्ष जातात. तुम्ही अनुभव घ्या. आपल्याला घर जर स्वतंत्र बांधलं असेल तर कितीतरी अशा प्रकारच्या तडजोडी कराव्या लागतात. आणि त्यामुळे काय होतं, एक प्रकारचा मानसिक आनंद थोडा असतो, पण नैराश्य देखील तितकंच असं तुम्ही बघा. आणि कित्येक माणसावर घर बांधून फसलो असे म्हणणारी माणसं आहेत, हे त्यांच्या अनुभवामुळे. म्हणजे काय होतं याचा अर्थ, की कोणतीही गोष्ट तुम्ही प्रपंचातली, कुणाचं मुलाचं लग्न असू दे, मुलीचं लग्न असू दे, घर असू दे, आणि कुठं जायचं असू दे, त्या दृष्टीने जे प्रयोजन आहे याच्यामध्ये मन सारखं गुंतलेलं असतं. त्यामुळे काय होतं की भगवत भक्ती जी श्रेष्ठ आहे, मी तुम्हाला सांगतो, मनुष्य जन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. परत एकदा सांगतो, मनुष्य जन्म भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. आणि भगवंत केव्हा प्राप्त होतो, नामाने प्राप्त होतो. पण त्याला प्रोसेस आहे. प्रोसेस म्हणजे काय, प्रक्रिया आहे. जसं कुठलाही पदार्थ, गुळ आता साधा बनवूया आपण. जर उसापासून गुळ डायरेक्ट बनतो का, उसापासून गुळ बनलेलं बघितलंय का कुणी डायरेक्टली, डायरेक्ट चला हा ऊस टाकलाय गुळ बाहेर आला, असं नाही. रस काढा, रस तापवा, प्रोसेस सांगतोय मुद्दावर. म्हणजे या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत, तापवा, काकवी, ते काय काय तयार होतात, पुन्हा गुळाचे त्या ढेपा बनतात. म्हणजे तसंच आपल्याला नाम घ्यायला लवकरात लवकर सुरुवात करायला पाहिजे, हे मला सांगायचं आहे. म्हणून मी आज विनंतीपूर्वक इथं सुद्धा आयोजकांना म्हणलं की हा मंडप तरुण वर्गाने भरलेला पाहिजे. अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो, तरुण वर्गाने हा मंडप भरला पाहिजे. का, जास्त आवश्यकता आहे त्या वर्गाला आहे. आणि अंगामध्ये ताकद असल्यामुळं त्या वर्गाकडून चांगलं कार्य होऊ शकतं. अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय. त्या कारण अंगात शक्ती नसेल तर परमार्थ तितक्या प्रमाणात घडणं अवघड आहे. कारण शक्ती नसेल तर शरीर तितक्या प्रमाणात साथ देत नाही.
सत्य आहे ते सांगतो, अनुभवानं सांगतात लोक. आता बघा 60-70 उलीक लोक गुडघे दुखतं म्हणतात, पाठ सत्य आहे की नाही, कंबर दुखती, काहीतरी त्रास होत असतो, डोळ्यात नीट दिसत नाही. तर काय होतात की ज्या वेळेला शरीर चांगलं साथ करत नाही त्यावेळेला भगवंताच्या नामामध्ये लक्ष लागणं फार अवघड काम आहे. म्हणून आमचे महाराज म्हणायचे, रिटायरमेंट नंतर परमार्थ म्हणणारा मनुष्य आयुष्यात परमार्थ करू शकत नाही. सत्य आहे ते सांगतो. रिटायरमेंट नंतर परमार्थ होऊ शकत नाही. रिटायरमेंट नंतर जे काय मनामध्ये पक्क झालेलं आहे त्याची वाढ होऊ शकते, हे लक्षात घ्या. होतं काय, माणसाचं मन, आता मन आणि नाम हे एकमेकाच्या बघा विरुद्ध, मना म्हणा आणि पुन्हा नाम. त्यामुळं मनाचा आणि नामाचा फार जवळचा संबंध आहे. त्यामुळं नाम जर घेत गेला तर त्या मनाची प्रसन्नता हळूहळू हळूहळू वाढत राहते. मग पुन्हा सांगावं लागत नाही, पुन्हा सांगावं लागत नाही. काही वेळेला अशी अवस्था होती, मी काही लोक पाहिलेले आहेत, लोक असे पाहिले, ते म्हणाले आम्ही पूर्वी अर्धा तास जप करत होतो, त्यानंतर अर्धाचा 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाला. काय काय लोक दिवसाला 6.5 जप करणार, 6.5 तास जप करणारे लोक मी पाहिलेले असतात. आताच्या काळात आहेत दिवसातून 6.5 तास जप, इकडे तिकडे जात नाहीत, घरामध्ये बसून जप करतात. तर त्यानं विचारलं, हे कसं काय जमलं तुम्हाला? ऐकण्यासारखं काय, हे जमलं कसं काय? नाही, काय झालं, आम्ही म्हणले नामाचा अनुसंधान टिकवायचा प्रयत्न केला. म्हणजे आता सुरुवातीला तुम्ही आम्ही 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं नाम घेत होतो. नंतर हळूहळू ते वाढत गेलं आणि एवढं वाढत गेलं की आम्हाला आता नामाशिवाय चैन पडत नाही. सगळ्यात उच्च अवस्था आहे, संत अवस्थेला तो मनुष्य पोहोचू शकतो ज्याला नामाशिवाय चैन पडत नाही. याचा अर्थ नामामृत गोडी वैष्णवा लाभली, आपण म्हणतो ना हरिपाठामध्ये. तर लक्षात ठेवा, गोडी म्हणजे इतकी गोडी लागते, मी तुम्हाला सांगतो, सांगावं लागणार नाही. जसं तुम्ही पेढा जर धरला, पेढा कसा आहे, पेढा कसा आहे, त्यापेक्षा जेव्हा तुम्ही खाल त्यावेळेला तो कसा येतो, कळतो, दाखवल्याने कळत नाही. तर असं नाम, जास्तीत जास्त नाम कोणी घेतलं सांगू शकेल कोण? हा जगात हायेस्ट नामस्मरण करणारा एक होऊन गेली व्यक्ती. व्यक्ती म्हणत चुकीच आहे ना, देवच होते ते. भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हादाने लहान वयापासून नाम घेतलेले भगवंताचं, अत्यंत लहान. आणि त्यांनी आणि त्यांच्यावरती अनेक प्रसंग, हिरण्यकश्यपू वडील जे होते ते राक्षस होते, सगळ्यांना माहितीच आहे ती कथा. अनेक प्रकारच्या संकटात त्यांना सामोरं जावं लागलं. तेलाच्या ह्याच्यात टाकलं, कड्यावरनं फेकून दिलं, अनेक प्रकारचे दिलं. पण भगवंतानी त्यांची प्रत्येक वेळेला त्यांचं संरक्षण केलेलं आहे, त्यांचं रक्षण केलेलं आहे. याचं कारण काय हो मला सांगा तुम्ही? का भक्त प्रल्हादांचं रक्षण का करावं देवानी? काही नाही, त्यांचं काय नातं नव्हतं, काय नव्हतं. पण भगवंताच्या नामाशिवाय सारखं नारायण 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 सारखं सतत काही प्रसंग येऊ दे, नारायण निवाशिवाय राहिले नाहीत ते. आता तुम्ही रामकृष्ण हरी म्हणताय, हे सर्व एकच आहे तुम्हाला सांगतो. त्या त्या पातळीवर भगवंताची जी वेगवेगळी नामं जरी असली ती एकच कार्य करत असतात. मी श्रीराम जय राम जय जय राम म्हणला, नानासाहेब म्हणतात ओम रामकृष्ण हरी का रामकृष्ण हरी, आणि कोणतरी स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जप करतात. कुणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, मी म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम. ओम, कोणी म्हणतो ओम नमो भगवते वासुदेवाय. अनेक प्रकारची भगवंताची नामं आहे, पण त्याचं काम काय? एकच काम करतात. काय करतात? भगवंताचं नामस्मरण आत्मज्ञानाकडे घेऊन जातं. अंडरलाईन, आत्मज्ञान. आणि जोपर्यंत आत्मज्ञान होणार नाही तोपर्यंत मनाचा जो आनंदी अवस्था असती ती तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हे सत्य आहे. पण ते कधी येणार आहे माहिती नाही, म्हणून वाट बघत बसायचं का? शक्य नाही. कारण तुम्हाला ह्या नामाच्या प्रोसेस मधून जावं लागणार आहे. प्रोसेस आहे, परत एकदा सांगतो, म्हणजे हळूहळू जप करायला लागणार आहे. आता संतांनी काय केलं सांगतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये लोकांना घाबरून सोडलेलं नाही कुठे. संतांनी काय केलं की बाळ, सकाळी उठल्यावर तुला वेळ असला 10 मिनिटं जप करत जा. नंतर तुझी आवरावरी झाली, ऑफिसचं काम असेल तर ऑफिसला बघा, कुणाला 8ची वेळ आहे, कुणाला 10ची वेळ आहे, कुणाला 11ची वेळ, वेगवेगळ्या वेळेत आहे, कुणाला फर्स्ट शिफ्ट आहे, सेकंड शिफ्ट आहे, नाईट शिफ्ट आहे. तर ती करून आल्यानंतर प्रपंचाची जी काय कामं आहेत त्यासाठी थोडा वेळ द्या. पण उरलेला जो वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला काही काळ भगवंतासाठी
खर्च करावा लागेल, बसावं लागेल त्यासाठी एका जागी, आणि ती जागा शक्यतो तीच असावी, घरातली असेल, देवळातली असेल, कुठली तुम्हाला शक्य आहे तितकं. पण नामसंकीर्तन काय सांगितले तुकाराम महाराजांनी? नामसंकीर्तन साधन पै सोपे. आता मला सांगा, ती काय मंडळी अशी होती का साधी? सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. हा मग माहिती आहे सगळ्यांना आपल्याला. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून, शहाणा तो धनी घेत असे. म्हणजे त्याचा अर्थ त्यांनी काय सांगितलंय? शहाणा जो असेल तो नाम घेत. तो शिकलेला आहे की नाही सांगितलेलं नाहीये. त्यांनी जर सांगितलं हा ग्रॅज्युएट जाऊन जर नाम घेत असेल तर फार शहाणा आहे. खेडेगावातला अंगठा बहादूर मनुष्य शहाणा असू शकतो, मी सांगतो. खेडेगावातला अंगठा लावणारा मनुष्य आहे ना, तो शहाणा जर भगवंताचं नाम घेत असेल तर. आणि भगवंताच्या नामामध्ये अशी दिव्य शक्ती लपलेली आहे की ह्या ग्रंथामध्ये जे ज्ञान आहे दिलेलं, हे ज्ञान इथं आपोआप यायला सुरुवात होती. परत एकदा सांगतो, एक कनेक्शन आहे. हे मोठे जे संत होऊन गेले यांनी काय अभ्यास वगैरे केलेला नाहीये. परत एकदा सांगतो, ही ईश्वरी ज्ञान आहे त्यांच्या आतमध्ये. याला दुसरा एक शब्द आहे, थोडा वेगळा शब्द आहे, त्याला म्हणतात अशरीरी वाणी. हे ईश्वरी ज्ञान जे आत साठलेलं असतं आणि जे बाहेर पडतं मुखातून, याला म्हणतात अशरीरी वाणी. आपण जे बोलतो ते शरीरी वाणी, अशरीरी वाणी नाही. अशरीरी वाणी संतांच्या मुखातून बाहेर पडते. आणि त्या संतपणाला जाण्यासाठी खूप खूप वेळ लागतो. पण आपल्याला घाबरायचं कारण नाही. हे संत काय म्हणतात, तुम्ही संत बनायची प्रोसेस फार मोठी आहे. संत बनणं किंबहुना थोडं अवघड आहे एका जन्मात. ऐका, पण मनुष्याला सत्प्रवृत्त बनता येतो. हा वाक्य महत्वाचं आहे, घरी जाऊन लिहून ठेवा. सत्प्रवृत्त. सत्प्रवृत्त म्हणजे काय? की आपल्या मनामध्ये जे काही विचार येतात ते भगवंताविषयी आणि आनंद देणारे विचार येतात. बरोबर, आनंद देणारे. आनंद, मन शांत असतं आणि जे काय आहे त्याच्यामध्ये समाधान मानण्याची किंवा समाधान अनुभवण्याची कला प्राप्त होते. आणि हा ज्याचा त्याचा व्यवहार आहे. परत आता सांगतो, ह्याची विचारपूस कुणी कोणाकडे करायची नाही. ही पावती स्वतःची स्वतः, मी किती समाधानी आहे, मी किती प्रसन्न राहतो, हे आपण स्वतः बघायचं आणि स्वतःची पाठ ठोकून घ्यायची. जर तुम्ही प्रसन्न राहत असाल तर भगवंत तुम्हाला भेटायला येतो. कुठे भेटायला माहिती नाही. शेतात भेटेल, देवळात भेटेल, इथे भेटेल, मंडपामध्ये, बसमध्ये भेटेल, एसटीने जाताना कशात तिथे भेटेल. का तर तो देखील समाधानी माणसाच्या शोधात असतो. परत एकदा सांगतो, तो समाधानी माणसाच्या शोधात असतो. समाधानी म्हणजे माणूस म्हणजे काय? जे आहे ते बरं वाटणं, जे माझ्याकडे आहे ते यथायोग्य आहे. याचं कारण सांगतो की माणसाला, कोणाचा इथं असा समज आहे का की सगळं प्रयत्नाने प्राप्त होतं? खूप कष्टाने प्राप्त होतं. कष्ट आणि प्रयत्न हे करावेच लागतात, पण नुसत्या त्यांनी प्राप्त होत नाही. प्रारब्धची वाढे धन, प्रारब्धची भरे पोट, प्रारब्धची वाढे यश सन्मान. लक्षात घ्या, प्रारब्धाने यश सन्मान वाढतो. प्रारब्ध, तुमच्या समोर जी भाकरी ती त्याने तुम्ही आणल्या राहणार, तशी येत नाही. ती प्रारब्धाने येते तुम्हाला. आलं का लक्षात? आणि प्रारब्धानेच पोट तुमचं भरलं जातं. त्यामुळं पण प्रारब्धावरती परमार्थ अवलंबून जास्त नाही. परत सांगतो, एखादाचा असेल पण त्याचे प्रमाण फार कमी आहे. कसं सांगतो की एक फार मोठे शिष्य होऊन गेले गोंदवलेकर महाराजांचे. मुद्दाम स्टोरी सांगतो आता, काय आहे भानगडी समजण्यासाठी. ब्रह्मानंद महाराज त्यांचं नाव, ते कर्नाटकातले होते, जालियाळा ग्रामातले. काय झालं की त्यांना केवळ 6.5 महिन्यामध्ये, फार ऐकण्यासारखं आहे, 6.5 महिन्यामध्ये ब्रह्मपद प्राप्त झालं. ब्रह्मपद म्हणजे अतिशय उच्चावस्था असते, म्हणजे ते महात्मा होऊन जातात ते व्यक्ती. तर त्यांना विचारलं गेलं नंतर, झाल्यानंतर, की हे तुम्हाला 6.5 महिन्याच्या साधनेने कसं प्राप्त होतं? माणसाचे जन्मजन्म जातात, माणसाचे जन्मजन्म जातात ह्या परमार्थ प्राप्तीसाठी. तर तुम्हाला एवढ्या कमी कालावधीत कसं साधलं? तर त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या, फार ऐकण्यासारख्या आहेत. ब्रह्मानंद महाराज काय म्हणाले? म्हणाले, मी खूप अभ्यास केला, वेदांचा खूप अभ्यास केला, त्यांनी समाधान मिळालं नाही म्हणले मला, म्हणून मी सद्गुरूंच्या पायी नतमस्तक झालो. ते काय म्हणाले?
सद्गुरूंच्या पायी ब्रह्मचर्याने गोंधळ नतमस्तक झालो. आणि महाराजांना सांगितलं मी की माणसाकडे एक विद्येचा अहंकार असतो. ही जी खूप शिकलेली मंडळी असते ना, म्हणजे ही विद्या लौकिक विद्या याला म्हणतात. कुणी ग्रॅज्युएट आहे, डबल ग्रॅज्युएट आहे, इंजिनियर आहे, आणि कुठं काय आहे. यांनी काय होतं, एक प्रकारचा अहंकार मनामध्ये तयार होतो. आणि तो अहंकार तुमच्या समाधानाला च्या आड येतो. परत सांगतो, समाधानी तुम्ही राहू शकत नाही. तुम्हाला काय होतं, तुलना चालू व्हायला होती जीवनामध्ये. आणि सगळ्यात मोठा धोका जीवनात काय होतो, तुलना. कळलं का? ह्याच्याकडे हे, माझ्याकडे ते नाही, ह्याच्याकडे ते, ह्याच्याकडे हे नाही. याने काय धोका होतो तुम्हाला तयार, मन सारखं कसं राहतं तुमचं, सारखं मन द्विधावस्थेत राहतं. आणि तसं राहिलं की नामजपाकडं लक्ष घडतो विचार. म्हणून जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. या काय शब्द, हे सगळी संतवाणी आहे, आपलं नाही. हे कशात डायरीत वगैरे कुठं लिहिलेलं नाहीये. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक तूप आहे संचिताचे. म्हणजे ज्याप्रमाणे संचित आहे, संचित कर्म म्हणजे अनेक जन्मामध्ये केलेले पापुण्य, त्याच्या हिशोबानुसार मनुष्य जन्माला येतो. आणि त्याप्रमाणे भगवंत हा फार दयाळू आहे. मी तुम्हाला सांगतो, भगवंत इतका दयाळू आहे, हा जो तुमचा हिशोब आहे तो काही पगार न घेता तो करत असतो. भगवंताला कोणी पगार द्यायला बघितलंय का, मी देवाला पगार देतो माझा हिशोब ठेवण्यासाठी? नाही. हा जो सर्व हिशोब आहे तो पगार घेता ठेवतो. आणि त्यानुसार मनात वाचेने पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. समर्थ रामदास स्वामींनी सांगितले सज्जनगडावरती. याचा अर्थ काही गोष्टी ह्या प्रारब्धाने प्राप्त होतात आणि काही गोष्टी होणार नाहीत किंवा त्रास होतो. तर ब्रह्मानंद महाराज काय म्हणाले की ज्या वेळेला मी माझ्या सद्गुरूंच्या पायावर डोकं ठेवलं, त्यावेळेला ते काय म्हणले ते ऐकण्यासारखं आहे. त्यांनी आशिया खंडामध्ये ते प्रकांड पंडित होते. कुठल्या? पूर्ण आशिया खंडात त्यांच्या एवढा ज्ञानी नव्हता मनुष्य. पण ते काय म्हणाले, माझ्याकडे असलेले हे जे ज्ञान आहे, वैदिक ज्ञान, या ज्ञानाने मला समाधान मिळालेलं नाही म्हणाले. आणि तुमच्या पायावर डोकं ठेवल्यामुळं एक प्रकारची मनाला शांतता आणि आनंद मिळालाय. तेव्हा हे ज्ञान काय कामाचं आहे, हे ज्ञान तुम्ही घेतलं म्हणा. काय तयारी बघा, हे ज्ञान घेतलं म्हणा. आणि तुम्ही घेतलं म्हणल्याशिवाय पायावर डोकं उचलणार नाही. मग त्यांनी काय केलं, महाराजांनी म्हणले त्याची आवश्यकता नाहीये. तरी पण महाराजांनी त्यांच्या समाजासाठी म्हणले घेतलं म्हणले. पहा, ते तुला जर त्रास देत आहे तर ते ज्ञान मी घेतलं. पुढं ऐकण्यासारखं आहे. ते घेतलं म्हटल्यानंतर ते महाराजांसमोर एक शपथ घेतलेली आहे की ऐकण्यासारखी फार. ते म्हणाले, महाराज आजपासून मी एक शपथ घेतोय की ही जिव्हा जी आहे, जीभ, ही जीभ आजपासून राम नामासाठी विकलेली आहे. पहा, भगवंताच्या नामाला ही जीभ, जिव्हा विकलेली आहे. म्हणजे आजपासून फक्त ही जिव्हा काय घेईल, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कुणी काही बोललं तरी त्या प्रश्नाचं उत्तर ते द्यायचे नाही. ते स्वतः म्हणायचे, उद्या संध्याकाळपर्यंत रामनाम घ्या, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच मिळून जाईल, मला सांगण्याची गरज नाही. इतकी नामामध्ये शक्ती साठलेली आहे. तेव्हा ते काय म्हणाले, मग ह्या जगात दोन गोष्टी फिक्स आहेत, संपत्ती, खाणं, तुमचा लौकिक काय प्रमोशन, काय नोकरीत कुठे काय असेल तर हे प्रारब्धाने मिळतं. आलं का लक्षात? आणि भगवंताचं नाम मात्र जे आहे ते प्रारब्धाने मिळत नाही, ते प्रयत्नपूर्वक घ्यावं लागतं. त्यामुळे मी काय केलं, त्याच्यावरती श्रद्धा ठेवली, नामावरती श्रद्धा ठेवली. दुसरा एक भाग फार चांगला सांगितला त्यांनी, ऐकण्यासारखा भाग. दुसरा भाग सांगितला, प्रारब्धाने जी काही तुम्हाला आता मिळालेला आहे त्याच्यासाठी भरपूर तुम्हाला कष्ट आणि क्लेश करायला लागतात, क्लेश होतात, त्रास होतो. आणि दुसरं दुःख काय असतं की हे संपत्ती तुम्हाला जाताना बरोबर नेता येते, कोण आहे तर मग गॅरंटी आहे, बरोबर नेता येत नाही, याचं दुःख असतं, त्याच्या विरुद्ध भगवत भक्ती जी काही तुमच्या नावावरती शिल्लक आहे, जेवढं नाम आहे त्यातलं नाम खर्ची पडलं नसेल तर ते कॅरी फॉरवर्ड होतं. कॅरी फॉरवर्डचा अर्थ असा आहे, जे नाम तुमच्या नावावरती शिल्लक आहे, तुमच्या अकाउंटला, प्रत्येकाचं अकाउंट आहे नामाचं, त्याच्यावर शिल्लक नाम
पुढच्या जन्मात पुढं नेता येतं, हा सगळ्यात मोठा फायदा आहे. म्हणजे संपत्ती नेता येते का? नाही. पण तुमची जी भक्ती, जे नाम आहे, नाम भक्ती जी आहे, ही तुम्हाला पुढं नेता येतं, हे मी डोक्यात माझ्या लक्षात आलं. त्यामुळं मी काय झालं की नामाला सर्वश्रेष्ठ साधन मानलं आणि त्यामुळं त्यांचा उद्धार 6.5 महिन्यामध्ये त्यांना ही प्राप्ती झाली. एका जीर्ण शिवालयात बसून तो जप केला. सर्पेश्वर म्हणून ठिकाण आहे, मुद्दाम सांगतो, मध्य प्रदेशमध्ये. त्या ठिकाणी ते ब्रह्मपदाला पोहोचले. आता मुद्दाम पुढची एक गोष्ट सांगतो. त्यामध्ये ते ज्या वेळेला ब्रह्मपदाला पोहोचले त्यावेळेला त्यांचे सद्गुरू इंदोरमध्ये होते. इंदोर माहिती आहे ना, मध्य प्रदेशमध्ये. तर त्या ठिकाणी त्या सद्गुरूंनी ज्यांच्या घरी राहिले होते त्यांना काय सांगितलं, तुम्ही आज रामरायाला पुरणपोळीचा नैवेद्य करावा. काय सांगितलं? रामरायाला पुरणपोळीचा, पांडुरंगाला. राम आणि पांडुरंग एकच आहे. परत सांगतो, राम आणि पांडुरंग एकच आहे. नाम विठ्ठल सुंदर, ब्रह्मा विष्णू हर, गुणातीत निर्विकार शुकादेखी गाईला, चंद्रभागा रम्य तीर, तेथे उभा कटिकर, दिंड्या पताका पार यात्रा घोष झाला, तेथे येता रामदास, दृढ श्रीरामी विश्वास, रूप पाळतो त्यास रामरूपी भेटला. पुन्हा विठ्ठल स्वरूप, राम विठ्ठल एक रूप, पूर्व पुण्य हे अमुक, लक्षपाय ठेविला, म्हणावा जय जय राम, जय जय राम, जय जय राम. अशी ती सवय आहे की राम आणि विठ्ठलाचं रूप एकच आहे. त्यामुळं बरं का, लक्षात घ्या, राम आणि विठ्ठल एकच आहेत, भेद बांधू नका. एकच आहे ते सगळे. किंवा राम आणि कृष्ण एकच आहेत, तुम्ही एकत्रच म्हणता ना, रामकृष्ण हरी, हे सगळे एक आहे, ह्याच्यामध्ये हे करू नका. तसंच शिवांच्या बुद्धीत तिथे आहे. संतांनी सांगितले, शिवविष्णू अभेद स्थिती, सकळा सांगे गुरुमूर्ती. किंवा अजून म्हणतात हरिहराला भेद नाही. काय म्हणतात? हरिहरा भेद नाही. हरी म्हणजे काय? विष्णू. हरा म्हणजे शंकर. यांच्यामध्ये काही भेद नाही, भेद आपण करतो. हे एकच आहे. आता हे कसे एक आहेत पण तुम्हाला सांगतो, साधं झोप आहे. हे कसे एक आहेत? शंकरांनी ज्या वेळेला विष त्यांना जो आता म्हणजे समुद्र मंथनातून महाजहालाचं जे विष निघालं होतं त्याचं प्राशन केलं होतं. प्राशन केल्यामुळे काय झालं, प्रचंड तहा निर्माण झाला. विष म्हणले की विष याचा लक्षात ठेवा, किती झालं तरी त्याचा तहा इतका झाला की त्यांचा हा सगळा कंठ जो आहे तो कसा झाला होता, निळा पडला होता, काळा निळा पडला होता. तेव्हा त्यांनी सर्प धारण करतात बघा. सर्प हा सगळ्यात थंड असतो, तो गंमत म्हणून ठेवलेला नाही बरं का. हा जो सर्प आहे ना, हा थंड असतो. मग ते इथं विष आहे म्हणून त्याने गळ्यात होती, त्याने विळखा घातलेला आहे. तेव्हा शंकरांना पार्वतीने प्रश्न विचारला, देवा तुम्ही एवढं महाभयंकर असं समुद्र मंथनातून निघालेलं विष शमवलं कसं? शमवलं कसं म्हणजे तुम्ही शांत कसे झाला? त्यावेळेला काय झालं, शंकर म्हणाले, अगं उत्तर फार सोपं आहे म्हणाले. त्या विषाला ऐका, फार ऐका ते वाक्य काय. शंकर काय म्हणाले, त्या विषाला राम जोडला म्हणे. मी काय केलं, विषाला राम जोडला आणि विश्राम पावलं. विष राम, या जगात विश्राम फार महत्वाचा आहे. विश्रांती आपण म्हणतो ना, मी आता जरा विश्रांती घेतो. विश्रांतीचा अर्थ असा आहे की जरा शांत, जरा पडून राहतो. खूप डोक्यामध्ये काळाल माजलंय किंवा शरीर खूप थकवा आलेला आहे म्हणून विश्रांती घेतो, असं ते शंकरांनी आहे. आणि पुढं काय झालं, ज्या वेळेला राम हे लंकेवरती हल्ला करायला जात होते तेव्हा ते रामेश्वरमला होते, धनुष्यकोडीला. तिथं काय केलं त्यांनी, तिथून सेतू बांधला अयोध्येपर्यंत. आलं लक्षात द्या. त्या सेतू बांधाच्या आधी त्यांनी पूजा कुणाची केली माहिती आहे का? कुणाची पूजा केली? शंकरांची पूजा केली. शंकरांना प्रार्थना केली, देवा की हा जो समुद्राच्या वरून जो बांधायचा पूल, तो पूल बांधायला तुम्ही मदत करा. आणि शंकरांच्या आशीर्वाद तो पूल बांधला गेलेला आहे. म्हणून शिवविष्णू अभेद स्थिती, सकळा सांगे गुरुमूर्ती. शंकराने रामाचं नाव घेतलंय, रामाने शंकरांची पूजा केलेली आहे. असं हे सगळं गणित आहे. तेव्हा आपण आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद न बाळगता भगवंताचं सोप्यातलं सोपं नाम घ्यावं आणि आनंदात असावं. आता याचं सांगतो पुढे काय, काही संतांची काही वाक्य आहेत, ती कधी कधी तुमच्या वाचनात ते लिहून ठेवा. एक वाक्य असं आहे, हौसेने प्रपंच केल्यास, नीट लक्ष द्या, हौसेने प्रपंच केल्यास 24 तासही पुरणार नाही. काय केलंय, हौसेने प्रपंच केल्यास 24 तास. 24 तास का एका दिवसाचे 24 तास म्हणून
24 तासही पुरणार नाही. जरुरी पुरता केल्यास 8 तास बस आहे. अंडरलाईन जरुरी, किती गरजेचं आहे. मी म्हणतो की आपण किती गरजेचं आहे एवढा जर प्रपंच करायचं ठरवलं तर तुम्हाला भगवंताला तुमचा प्रपंच चांगल्या प्रकारे चालवावा लागतो. पण जो तो लक्ष असतो की तुमच्या भगवंताच्या नामाकडे तुमचं किती लक्ष आहे, तो लक्ष देत असतो बरं का. एका माणसामाग भगवंताने किती दूध ठेवलेत माहितीये का तुम्हाला? 200 दूध ठेवलेत एका माणसामाग. आणि ते 200 दूध सारखं तुम्हाला पाहत असता, तुमचं मन चेक करत असतात सारखं काय चाललंय त्याच्यामध्ये. म्हणून अंतरंगामध्ये ही जे संत मंडळी जी आहे अंतरंगामध्ये यांच्या नाम सामावलेलं आहे. काय झालेलं आहे? नाम. त्या भगवंताच्या नामाशिवाय त्यांना दुसरं काही सुचत नाही. परत सांगतो ते त्यांचं झोपेतही नाम चालू असतं. का? ते झोपलेले असतात पण त्यांच्या झोपेमधल्या नामाची जबाबदारी कुणी घेतलेली आहे? भगवंताने पांडुरंगाने घेतलेली आहे. परत सांगतो रात्री जर झोपताना तुम्ही जप करत आता, ही माझ्या छोटी माळ आहे, जप करत जर तुम्ही झोपला तर झोप लागल्यानंतर नामाची जबाबदारी कोणाची आहे? भगवंताची आहे. आणि सकाळी, म्हणून सकाळी उठल्यानंतर बघा, एकदम उठल्यानंतर तुम्हाला वाटतं की रामकृष्ण हरी म्हणावं, मी म्हणतो श्रीराम म्हणावं, पांडुरंग हरी, वासुदेव हरी म्हणावं. हे त्याची खूण आहे की रात्रभर तुमचं नाम चालू होतं. म्हणून ते सकाळी तुमच्या मुखातनं पटकन आलं. पटकन कुठल्या आपल्या जपाचं झालं की रात्रभर नाम चालू होतं. आणि ही जबाबदारी त्यांनी घेतलेली. ते म्हणाले जागेपणी तुम्ही नाम घ्या. झोपेच्या अवस्थेत कोण घेतं नाम? मी करून घेतो, इतकी गॅरंटी दिलेली आहे. पण आपण काय म्हणतो, तेव्हा जागेपणी मी प्रपंच करतो, झोपेत मात्र तुम्ही माझं काम करा. हा सगळ्यात मोठी गडबड आहे. बरं भगवंत कसा आहे तसा तो बोलणार नाही तुमच्या याला, तुम्ही किती सांगितलं तरी. आणि मी अगदी प्रार्थनापूर्वक सांगतो, कृपया करून तुम्ही आतापर्यंत कुणी काय केलं असेल तर देवाला कोणत्या याचा नवस काही करू नका. प्रार्थनापूर्वक सांगतो भगवंताला तुझं नाम माझ्या मुखात राहू दे यासाठी मी डोकं टेकतो, एवढंच सांगा. काही मागू नका. प्रार्थना मिळतं ते सगळं, त्याचं काय फार मोठं नाही. काय तुमच्या घरात ते दूध दुग्ध भरपूर आहे, घर चांगलं झालं, नोकऱ्या लागल्या, हे नाही त्याच्याशी संबंध. काय जर का तुम्हाला खरा सात्विक आनंद पाहिजे असेल तर, सात्विक आनंद म्हणजे काय? चेहरा प्रसन्न पाहिजे सारखा, बघितल्यानंतर वा हा हा काय व्यक्ती आहे, कसं असतोय छान. अरे ही देणगी आहे सगळ्यात. संतांना एकदा विचारलं, गोंदवलेकर महाराजांना एका व्यक्तीने विचारलं की महाराज तुम्ही नेहमीसाठी कुठे राहता? काय विचारलं? नेहमीसाठी कुठे राहता? मी कुठं, आपण विचारलं, आता मी तुम्हाला विचार कुठे राहता नेहमीसाठी? तुमच्या गावाचं नाव सांगा, त्या गावातली गल्ली कुठं आहे, कुठं घर आहे, सगळं सांगा. तेव्हा संत काय उत्तर देतात ते सांगतो तुम्हाला. ते म्हणाले आम्ही राहत नाही अशी एकही जागा नाही, म्हणजे आम्ही सगळीकडे असतो, पण विशेष करून आमची वस्ती तुमच्या हास्यामध्ये. काय म्हणाले? आमची वस्ती तुमच्या हास्यामध्ये. ते हास्य तुमच्या हातात आहे, त्यांच्याकडे नाही ठेवलेलं. ते हास्य तुमच्या हातात आहे. आणि क्षणभर डोळे मिटून सांगतात की आम्हाला जवळ किती ठेवायचं हे तुमच्या हातात आहे. बघा, म्हणजे देवाला जवळ ठेवायचं असेल तर कोणावर अवलंबून आहे? देवावर नाही, कोणावर? तुमच्यावर अवलंबून आहे. पण हे केव्हा घडेल? हे केव्हा घडेल? जेव्हा तुम्ही काही गोष्टीचा विसर पाडून स्वतःच काही गोष्टीकडे फारसं लक्ष देऊ नका. प्रपंच कुणी नासका, विवेके करावा नेटका. नेटका म्हणजे नेटाने नव्हे. काही लोक म्हणा नेटाने प्रपंच करतो. नेटाने म्हणजे माहितीये का? भरपूर तडजोडी करायच्या सारख्या आणि त्याची अरेंजमेंट करत बसायचं सगळ्या भानगड. ते नेटाने. नेटका याचा अर्थ असा आहे की जेवढी जरूर आहे तेवढाच प्रपंच करायचा. आता मी तरुण वर्गाला फार नाही सांगणार, ऐका, तरुण वर्गालाही मी बोलणार नाही, पण त्यांची कमीत कमी 50, 55, 60 वयाच्या जरा पुढे चाललंय, कृपया त्यांनी थोडं अवलंबायला काय हरकत आहे? आता काय राहिलेलं आहे म्हणजे तसं म्हणाल तर. आणि आजपर्यंतच्या अनुभवाने महाराज आमचे म्हणायचे की नेहमी प्रपंचातल्या अनुभवातून शाणे व्हा. काय म्हणायचे? प्रपंचातल्या अनुभवातून शाणे व्हा. का? त्याशिवाय तुमची त्याची जी आसक्ती आहे ही संपणार नाही. म्हणजे आजपर्यंत आपल्याला अनेक अनुभव आलेले असतात, बरेच प्रकारचे अनुभव आलेले असतात, सुखाचे असतात, दुःखाचे असतात. मग त्यातून आपण जर थोडे शहाणा व्हावं आणि काही गोष्टी जर थोड्या आपण जर मनाने जर थोड्या दूर ढकलायला जर शिकलो तर मन नामाला लागायला खरंच वेळ लागणार नाही, खरंच सांगतो. आणि आपण
सर्वसामान्य माणसं आहोत. आपल्याला काय मुख्यमंत्री व्हायचंय का? हात वर करा, कोणा व्हायचं का मुख्यमंत्री? होऊ शकता, पण त्याला सांगतो त्याची इच्छा झाली. प्रारब्धाची वाढे यश सन्मान. जर देवाच्या मनात आला असेल की माझ्या या माणसाला मोठं करायचं आहे, तो कसाही करू शकतो. पण प्रश्न असा आहे की त्याची पुण्यही तेवढी पाहिजे आणि त्याची कुठली तरी इच्छा झालेली असली पाहिजे. आता ही सर्व मोठी जी मंडळी असतात ना, त्यांची पूर्वपुण्य निश्चित मोठी आहे. मी परत सांगतो एकदा, आणि त्यांना नमस्कार करा. पुण्य आहे ना, जे मोठी मुख्यमंत्री असू दे आणि कोण असू दे, त्यांच्या पुण्याला नमस्कार करा. त्यांना नाही केलं तरी चालेल. त्याचं कारण सांगतो. महाराजांना एकदा सातारचे कलेक्टर भेटायला आले. सातारचे त्यावेळची गोष्ट आहे. सातारचे कलेक्टर भेटायला तर महाराज बाहेर आले, राम मंदिराच्या बाहेर आले आणि अँबॅसेडर गाडी बाहेर आले आणि त्यांनी काय केलं, गाडीचा दरवाजा स्वतः उघडला. बघा, महाराज एवढे मोठे संत, म्हणजे प्रत्यक्ष राम त्यांच्या समोर उभा राहायचा, एवढे मोठे संत, त्यांनी मात्र कलेक्टरच्या गाडीचा दरवाजा उघडला आणि कलेक्टरना नमस्कार केला. असा नमस्कार कलेक्टर सर या म्हणाले. त्यांना ते म्हणाले महाराज नमस्कार करतायत. मग त्या आतमध्ये त्यांच्या हाताला धरलं, आतमध्ये आणलं. हे जसं घोंगडं बसायला आहे त्या काळात घोंगड्यावर बसवलं. त्यांना गुळ पाणी दिलं आणि म्हणाले दुपारी रामाचा प्रसाद घ्या. आणि त्यावेळेला काही पेढा काय असेल प्रसाद दिला आणि दुपारी रामाचा प्रसाद घेतल्यानंतरच तुमच्या ऑफिसला सातारला जा. आता हे सगळं झालं. ते कलेक्टर खुश झाले. ते काय म्हणाले, इथं तुमच्या ठिकाणी जर तुम्हाला काही सोयी वगैरे हव्या असतील तर मला सांगा, मी करेन म्हणे. ही प्रेमामध्ये ताकद आहे. तुम्ही ज्याचा आदर कराल त्याच्यात जर अधिकार काय असेल तो अधिकाराचा वापर असा करू शकतो का, तर तुम्ही त्याचा आदर केला. मग जगात सन्मान करा, आदर करा. मोठ्या माणसाला कमी लेखू नका. मी अगदी प्रार्थनापूर्वक सांगतो तुम्हाला, याची अनुभूती येते लोकांना. त्याच्यासाठी असं नाही मी, पण मोठ्या. आता पुढं काय झालं, महाराजांच्या जवळची जी मंडळी होती, जाताना परत महाराज गेले बाहेर, गाडी उघडली, कलेक्टरना बसवलं, दरवाजा लावला, नमस्कार केला आणि पुन्हा या रामाच्या दर्शनाला गेले. महाराजांच्या जवळच्या लोकांनी महाराजांना काय विचारलं ते सांगतो. ते म्हणाले, कलेक्टरना एवढा तुम्ही मान का दिला? वाक्य पहा, कलेक्टरना एवढा तुम्ही मान का दिला? तेव्हा महाराज काय म्हणाले, मी रामाचा दीनदास आहे म्हणाले. काय म्हणाले? रामाचा दीनदास आहे म्हणाले. आणि मला एवढं कळतं म्हणले, रामाने ज्याला मोठं केलं त्याला कमी लेखायचा अधिकार मला देखील द्यायला. रामाने ज्याला मोठं केलं त्याला कमी लेखायचा अधिकार मला देखील नाहीये. म्हणून कलेक्टरचा सन्मान करायचा. हे सत्य का ना, कुठे मी सांगत नाही तुम्हाला. तुम्ही सन्मान करा, मोठी जी व्यक्ती आहे त्यांचा सन्मान करा आणि फार तुम्ही भावून जाऊ नका, पण त्याच्याशी कमीत कमी कुठलं हे बोलू नका. त्याचं कारण सांगतो. एक तर तुम्ही दुखावले जाल कारण नसताना विनाकारण, आणि तुमच्या उपासनेला कमी पडायला. कारण आळस, भय, द्वेष दूर त्यागावे असं म्हणलेलं आहे. महाराजांचे एक सुबोध आहे, नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. हाच सुबोध गुरूंचा, नामा परतेन सत्य मानावे. नामातर मुनिया व्यवहारे सर्व भोग सेवावे. हाच सुबोध गुरूंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे. आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे. हे ताला बघा, आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे. हाच सुबोध गुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे. गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे. हाच सुबोध गुरूंचा, भक्तीने रघुपती साळवावे. स्वांतर शुद्ध असावे. परत प्रश्नाला, स्वांतर शुद्ध असावे. ही मात्र पुरुषात अवघड आहे का? हे स्वांतर शुद्ध असल्यानंतर बरंच काही घडतं. ते स्वांतर शुद्ध होण्यासाठी नाम घ्यावं लागेल. आपोआप स्वांतर शुद्ध होणार नाही, वाचनाने होणार नाही, तीर्थयात्रा केल्याने होणार नाही. स्वांतर शुद्ध होण्यासाठी भगवंताचं नामच उभे पडणार आहे. पुन्हा पुन्हा मी ह्या गोष्टी सांगतोय. याचं कारण काय की मनोमन ते आता पटलेलं आहे की याच्याशिवाय दुसरा उपाय काय नाही. आणि खरोखर तुमचं मन नामात जर रंगायला लागलं तर तुम्हाला पूजा करण्याची आवश्यकता नाही. मी अगदी पांडुरंगाच्या वतीने सांगतो तुम्हाला. बोला, आज पांडुरंग हजर येते ते तुमचं मन नामात रंगायला, रंग परत येता सांगतो, असं तसं नाही. रंगणं म्हणजे काय? प्रसन्न सारखा मस्त, हे काय रामकृष्ण हरी रामकृष्ण, जाईल तिकडे सारखा जप, बसून जप, रानात जाताना जप, तिथे काम करताना जप, असा जर चालू झाला तर काय होईल? भगवंत जो आहे तो तुमची साथ सोडणार नाही, गॅरेंटी आहे.
आणि लोक तुमची चौकशी करायला येतील. अरे अमक्या अमक्या ठिकाणी तो फार प्रसन्न असतो बरं का. आणि ही सर्वात मोठी पावती आहे आपल्याला. आणि ती पावती म्हणजे पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण याच्यापेक्षा मोठी पावती आहे. अशा माणसाला महाराज म्हणतात भारतरत्न ही पदवी द्या. काय म्हणतात? जो नामामध्ये अतिशय रंगलेला आहे त्याला काय पदवी द्या? भारतरत्न. अरे तो सामान्य माणूस राहिलाच नाही आता. जो नामामध्ये रमला तो भारतरत्न होतो. मग आपल्याला सगळ्यांना भारतरत्न व्हायचंय की नाही? 600 गावातली 1000 माणसं भारतरत्न झाली पाहिजेत, पद्मश्री नाही. अरे बाबा हे मी का सांगतोय का, असं जर घडलं तर लोक, दुसऱ्या भागातले लोक तुमच्या भेटीला ते लिहून ठेवा माझं वाक्य. या गावामध्ये प्रसन्न माणसं राहतात आणि ते जर सांगितलं या गावामध्ये दुःखी माणसं राहतात, कोण भेटायला येते का बघूया बरं. बोर्ड लावा, या गावात माणसं दुःखी राहतात, ते म्हणजे लवकर इथून बाहेर पडावं. तो म्हणला आपल्याला दुःख सांगेल आणि आपल्याला दुःखी बनवेल. दुःखी माणसाचा सहवास कधी आनंद होतो का? सांगायचं हात वर करून कोणी आहे का? दुःखी माणसाच्या सहवासात आनंद मिळालेला व्यक्ती आहे का इथं कोण? शक्य नाही. जो मनुष्य प्रसन्न राहतो त्याला लोक भेटायला येतात आणि त्याला काय विचारतात माहितीये का? तुझ्या प्रसन्नतेचं काहीतरी कारण सांग, म्हणजे आम्हाला जरा काय मिळतंय का बघूया. आणि जर एखादा विचार तुझ्या दुःखाचं कारण काय म्हणलं तर त्याला मदत करायची एवढीच भावना राहते, पण त्याचं जास्त दुःख घेऊन आणण्याची सवय तुम्हाला हे होत नाही. आता मला सांगतो, फार अतिशय सुंदर एक, फार अतिशय मोठी स्टोरी सांगणार आहे बाहेर. ती स्टोरी अशी आहे की एका गावामध्ये एक देवीचं मंदिर होतं. आणि देवीचं मंदिर असं होतं की आता तुम्ही कशी मंडळी सगळी जमलेला आहात, त्या देवीच्या मंदिराच्या आवारामध्ये, मंदिरात सगळीकडे लोक जमलेले असायची, गावातली सगळी सगळी लोक जमायची. एकही मनुष्य तिथं घरी थांबायचं नाही. आणि देवीची आरती जेव्हा व्हायची, त्या देवी प्रकट व्हायची मूर्तीमधनं बाहेर. काय आनंद असेल मला सांगा. आणि देवी बोलायची लोकांशी. हा उत्तर प्रदेश मधला प्रसंग आहे. हा ही स्टोरी कुठली नव्हे, उत्तर प्रदेश मध्ये ही घटना आहे, पण खूप वर्ष, लाखो वर्ष झाली त्याला. तर झालं काय की देवी अशी लोकांशी बोलायची. मग एकदा देवीला लोकांनी बोलता बोलता असं विचारलं, अगं तू म्हणे प्रकट होतीस, आम्हाला बरं वाटतं, पण आमचे प्रश्न काही सगळे सुटतात असं आम्हाला काही वाटत नाही. तेव्हा आमचे प्रॉब्लेम तू घेऊन टाक ना म्हणे. काय प्रत्येकाला काहीतरी प्रश्न आहेत ना, काहीतरी अडचणी इथे आहे. ते देवीला काय म्हणतात की आमचे प्रॉब्लेम देवी तू घे. तर देवी काय म्हणते की तुमचे प्रॉब्लेम हे तुम्ही निर्माण केलेले प्रॉब्लेम आहेत. पहा, तुमचे प्रॉब्लेम हे तुमच्या गतजन्मामध्ये निर्माण केले, ते मला घेता येत नाही. त्याचे घेता येत नाही. पण म्हणली देवीला ह्या लोकांची परीक्षा घ्यायची होती आणि ह्यांना अनुभव द्यायचा होता. तर देवीने काय सांगितलं, उद्या एक मी पर्वणी ठेवते म्हणले. काय म्हणली? उद्या एक पर्वणी ठेवते. ती पर्वणी काय ते सांगतो. ती म्हणाली देवी की तुम्ही तुमच्याजवळ असलेले प्रॉब्लेम, जे प्रश्न कळतं ना, प्रॉब्लेम प्रश्न, ते एका कागदावरती लिहायचे. तो कागद गुंडाळून एका फडक्यामध्ये बांधायचा आणि समोर जे वडाचं झाड आहे, माझ्या मंदिराच्या समोर, देवीच्या मंदिराच्या दारात एक प्रचंड मोठं वडाचं झाड होतं आणि त्याला पारंब्या वगैरे अशा सगळ्या होत्या वडाला. तुम्ही काय करायचं, हाताने आपलं तिथं ते फडकं बांधायचं. तुमचा प्रॉब्लेम आहे, प्रत्येकाने ज्याला ज्याला प्रॉब्लेम आहे त्यांनी तिथं बांधायचं. आणि मग ते म्हणजे पुढे काय करायचं, तर आता मी जे फडकं बांधलंय ते मी सोडणार नाही, पण मला माहितीये काय बांधलंय ते. तुम्ही काय करायचं, दुसऱ्या कुणाच तरी फडकं बांधलेलं सोडून बघायचं, त्यात काय प्रॉब्लेम गेलाय बघा. पर्वणी काय सांगितली, समजा तो जर प्रॉब्लेम तुम्हाला आवडला तर तो प्रॉब्लेम तुमच्याकडे जाईल म्हणून आणि तुमचा प्रॉब्लेम निघून जाईल. बघा फार ऐकण्यासारखं आहे. तर झालं काय, त्या गावामध्ये अत्यंत 2 श्रीमंत व्यक्ती राहत होते, फार श्रीमंत व्यक्ती होते. त्यांचाही प्रॉब्लेम होता. बघा तुम्ही असं समजू नका की श्रीमंत माणसाला प्रॉब्लेम नाहीये, त्यांनाही प्रॉब्लेम होता. त्यांनी काय केलं, एकाने पिवळ्या फडक्यात प्रॉब्लेम बांधणार आणि एकाने लाल फडक्यात प्रॉब्लेम बांधला आणि ते बांधलं झाडाला. मग काय होतं, काही त्या गावात काही लोक बसतात होते का, त्यांचं लक्ष होतं या श्रीमंत लोकांचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण घेऊन टाकूया, जास्त मोठा नसेल तो. आलं का लक्षात? त्यामुळे अंड्याने लक्ष ठेवलं लपून कुठं बांधतात ते फडकं. मग त्यांनी काय केलं, जिथं फडकं बांधलं, म्हणजे 2 लोक जे हुशार दुसरे होते गावातले गेले आणि त्यांनी फडकी घेतली ती आणि आपलं फडकं बांधलं तिथं. आणि त्यांनी काय केलं, खाली फडकं सोडलं आणि त्यांचा प्रॉब्लेम
वाचल्यानंतर पटकन तसंच बांधलं, फडकं बांधून टाकलं तिथं. याचं कारण म्हणजे त्यांच्या घरातल्या सुना त्यांच्याशी बोलत नव्हत्या, भांडण करू द्यासारख्या. ते म्हटलं हा प्रॉब्लेम आपल्या घरी करायचं काय, आता आपली सून जेवायला तर वाढते आपल्याला नाही, हे भांडण केल्यावर काय करणार, तिथलं बांधून टाकलं. आणि दुसरा एक प्रॉब्लेम होता, फार वेगळा होता, तो संपत्तीचा होता, पण तोही पटला नाही म्हणून त्यांनी ते बांधलं फडकं. मग असं काय केलं, गावातल्या जवळजवळ सगळ्या लोकांनी दुसऱ्यांची फडकी सोडली बर का, आणि कुणीही कुणाचा प्रॉब्लेम घेऊ शकलं नाही. फार ऐकण्याचं काय आहे, कुणी कुणाचा प्रॉब्लेम घेऊ शकलं नाही का, की तो जो प्रॉब्लेम होता काहीतरी वेगळाच होता. ते कुणी ही डोकेदुखी कशाला, आपला प्रॉब्लेम अतिशय आहे असा, नाही डोकेदुखी नको. हे सगळं संध्याकाळपर्यंत देवीने सांगितलं होतं 5 वाजेपर्यंत पर्वणी आहे. जर कुणी सोडला नाही तर पुन्हा तक्रार करायची नाही. 5 वाजता अशी परिस्थिती झाली, कुणीही कुणाचा प्रॉब्लेम घेतला नाही. मग संध्याकाळच्या आरतीला सगळे लोक मान खालू घालून उभे राहिले देवीसमोर, मान खाली घातली. देवी म्हणाले का असं, मान वरती करा म्हणे सगळ्यांनी. तर ती ते लोक काय म्हणाले की आम्हाला वाईट वाटते, म्हणाले आम्ही पर्वणी वाटचा फायदा होईल आम्हाला असं वाटलं, पण आम्ही कुणाचा प्रॉब्लेम कुणी घेतला नाही. ह्याचं कारण देवीने विचारलं. का हो म्हणे, यांचा प्रॉब्लेम तुम्ही का घेतला नाही, तुमचा तुम्ही का घेतला नाही, असं कारण विचारलं. कारण ऐकण्यासारखं आहे फार. सर्व लोकांनी एक मताने असं सांगितलं, देवी आमच्याकडे जो आमचा प्रॉब्लेम आहे तो कसा हँडल करायचा, म्हणजे कसा सांभाळायचा याची कला आम्हाला जमलेली आहे म्हणे. थोडीफार, सगळी नसेल पण जमली थोडीफार. यांचा नवीन प्रॉब्लेम घरात आला तर त्याला सोल्युशन निघणं अवघड आहे म्हणजे. त्यामुळे आम्ही कुणी कुणाची फडकी घेतली नाही. त्यावर प्रॉब्लेम, देवीने सगळ्यांना असा आशीर्वाद दिला की बाळांनो म्हणे कमीत कमी त्या प्रॉब्लेमचा त्रास होणार नाही एवढी मात्र व्यवस्था मी करते, पण प्रॉब्लेम काढून घेता येत नाही. म्हणून जगामध्ये जगी सर्व सुखी असा गुण आहे, अलगला विचारे मना तोची शोधून पाहे. हे जे सांगितले ना, या जगामध्ये तसं सुख प्रत्यक्ष पाहायला आजमान फार अवघड गोष्ट आहे सगळ्या, नक्की काही नाही. आणि प्रापंचिक माणसाला काही ना काहीतरी, प्रत्येकाला काही ना काहीतरी आहे, तब्येतीचा आहे, पैशाच्या आहे, काही ना काहीतरी आहे. त्यामुळं अशा अवस्थेमध्ये माणसाने भगवंताला घट्ट धरणं हा एकमेव उपाय आहे, बरोबर सांगतो. आणि कित्येक वेळा तुम्ही असं बघा, एखाद्या वर्षात खूप वर्ष चांगलं जातं, खूप म्हणजे काही प्रॉब्लेम नसतात, काय नसतं, तरी देखील मनाला तितकं का बरं वाटत नाही. अनुभवाने सांगा तुम्ही मला, मनाला तितकं बरं वाटत नाही. याचं कारण काय माहितीये का, हे सगळं चांगलं असलं की नवीन काहीतरी आपण तयार करतो. असं जरा थोडंसं झालं तर अजून बरं होईल, तसं होणं शक्य नाही आणि त्याचा त्रास व्हायला लागतो. म्हणून सोप्यातलं सोपं नाम घ्या आणि सतत आनंद राहा. आणि प्रत्येकाचं नाव ठीक आहे, माझं भगवंताच्या कृपेने माझं उत्तम प्रकारे सुरू आहे असं सांगा, तक्रार करू नका. महिलांसाठी एक वाक्य सांगून ठेवतो, जी स्त्री आपल्या उंबऱ्याच्या घराच्या बाहेर पाहणार नाही तिचं घर तिच्यासाठी स्वर्ग आहे. काय वाक्य बोललो मी आता, जी स्त्री, जी महिला आपल्या घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पाहणार नाही, याचा अर्थ काय, दुसऱ्या घरामध्ये जाऊन तिथं काय आहे ते पाहून येऊन घरामध्ये त्रास करण्याचे कारण तिला समाधान मिळत नाही, लक्षात ठेवा. तेव्हा आपल्या घरात आहे ते यथायोग्य आहे, पोरं बाळ यथायोग्य आहे, नवरा यथायोग्य आहे, घरातल्या वस्तू यथायोग्य आहेत, असं मनाला सांगायचं सारखं. हे सांगितलेलं काय होईल, आहे त्याच्यामध्ये गोड लागेल. तुकाराम महाराजांना चटणी भाकरी काय कांदा खात असतील, तो गोड का लागायचा माहितीये का, ते म्हणाले पांडुरंगाच्या कृपेने हे समोर आलेलं आहे, त्यामुळे ते चुकीचं असणं शक्य नाही, हे योग्यच आहे. आणि त्यात त्यांना तो आनंद मिळायचा. एक्झॅक्टली तेच आहे लाईफ मध्ये. आणि जरा थोडी आपण याची सवय करूया, अगदी मी प्रार्थनापूर्वक सांगतो, याची थोडी थोडी सवय करायला बघा. एका वर्षानंतरच्या अनुभव तुम्हाला असं सांगतो, तुम्हाला कुठे जायला गरज नाही. आणि भगवंत असा आहे, महाराज म्हणाले की माझ्या माणसाची आबरू जाणार नाही. मी सद्गुरूंनी वाक्य आहे, एवढी मी त्याची व्यवस्था केलेली आहे, तुम्हाला कुणा पुढे हात पाहायला लागणार नाही, पण त्याच्या स्मरणात तुम्ही पाहिजे, ही कंडिशन आहे. असं नाही, असं थोडंच आहे तेव्हा ती त्याच्या स्मरणात पाहिजे. भांडून भजन करण्यापेक्षा प्रेमाने पत्ती खेळणारा मनुष्य आवडतो. काय वाक्य संतांची, भांडून भजन करण्यापेक्षा, भांडायचं आणि भजन करायचं, भगवंताला तुम्ही प्रिय होणार नाही.
त्यापेक्षा पत्त्याने जरी आनंदात खेळला आणि एकमेकांशी हसत बोलला तरी देखील भरपूर तुमचं काम होईल. हेच तुम्हाला सद्बुद्धी देईल माणसाला. आणि या जगात सर्वात मोठं कार्य आहे ते सद्बुद्धी होणं, चांगली बुद्धी होणं. म्हणून महाराजांचं एक वाक्य आहे, प्रेमात राम रमतो, प्रेमाला मूल ना जगा माझी, हाच सुबोध गुरूंचा, गुरु रायाला तहान प्रेमाची. संत जी मंडळी आहे ही प्रेमाची पेशी आहे. प्रेम करणं म्हणजे फार मोठं काही करावं लागत नाहीये, पण एक गोड वाणी थोडी बोलणं, जे काही घरात आपल्या खायला असेल ते एखाद्याला देणं, कोण आला घरी तर फार मोठं देऊ नका, श्रीखंडपुरी त्याला देऊ नका, पण घरात डब्यामध्ये एखादा लाडू असेल तो लाडू त्याला द्या, पाणी द्या. हेच एक कारण सांगतो तुम्हाला. काय त्याला इतका आनंद होतो त्या गोष्टीचा, अरे वा मला काहीतरी दिला आणायला खायला. अशा सवयीमुळे काय फायदा होतो, फार नुकसान झालं का समजा राजेगडाचा लाडू तुमच्या घरात आहे, तुम्ही खायला दिला, राजेगडाचा लाडू केवढ्याला येतो, 3-4 रुपये 5 रुपये येतो, पण त्याला जे बरं वाटतं ते काहीतरी आशीर्वाद देऊन जातो तुम्हाला. आणि हे त्यासाठी आहे. म्हणून प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोलना जगा माझी, हाच सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. गोंदवलेकर महाराजांच्या जेव्हा पादुका, गोंदवलेकर महाराज पादुका असतात ना, ह्या संतांच्या ज्या पादुका आहेत ना, याच्यावरती अवश्य डोकं टेकत जावा, डोकं टेकत जावा त्या पादुकावरती. त्याचं कारण सांगतो तुम्हाला काय आहे. संतांची सर्व शक्ती त्या पादुकामध्ये सामावलेली असते, आतमध्ये भरलेली आहे त्या पादुकामध्ये. याचं कारण काय सांगतो, संतांचे जे पाय आहेत ना, संत चरण रज, संतांचे जे पाय आहेत ना, त्या पायात शक्ती सामावलेली आहे. पाठमर्गाच्या पायावरती डोकं ठेवता, इथे शक्ती आहे सगळी. आणि ती शक्ती म्हणजे ह्या तळव्यामध्ये जास्त आहे. हा जो तळवा आहे ना पायाचा, तो त्या तळव्याचा स्पर्श कशाला होतो, कशाला होतो, पादुकाला, त्या खडावाला. त्यामुळं त्या तळव्याचा स्पर्श त्या पादुकामध्ये झाल्यामुळे ती शक्ती त्या पादुकामध्ये संक्रमित होते, तेव्हा जाते. म्हणून संतांच्या पादुकाला फार महत्व आहे. त्या पादुकावर डोकं ठेवत जावा, ती शक्ती तुमच्यामध्ये यायला सुरुवात होती. म्हणून धरावे ते पाय आधी आली, हे म्हणलं ना, धरावे ते पाय आधी आली. म्हणून ते पायामध्ये शक्ती जास्त आहे. म्हणून लोक बघा वाटून पायाला हात लावून नमस्कार करतात, पायावर डोकं ठेवतात. ती शक्ती मला मिळावी. आणि ती शक्ती कशासाठी पाहिजे आपल्याला, कशासाठी पाहिजे, कशासाठी पाहिजे सांगा तुम्ही सगळ्यांनी एक मताने. देवाची शक्ती किंवा एक चांगले संस्कार, चांगली शक्ती हे तुम्हाला कशासाठी हवी आहे. आपण हे काय करतोय आता, हे कशानं एवढे अरेंजमेंट केलेले, छान पारायणाची एवढी तयारी केली, कशासाठी केलेली आहे. हे मनोरंजन नव्हे, पण नमस्कार करून सांगतो सगळ्यांना, हे मनोरंजनासाठी नाहीये. प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये सुधारणा होऊन मनुष्य भक्तीकडे वळावा. म्हणून हे बाळासाहेब पाटील हे जे सगळी मंडळी जी आहे, संत मंडळी इथे पंढरपूरला जाणारे नेहमी वारकरी संप्रदाय जो आहे, हा त्यासाठी प्रयत्न करतोय की त्याचं, त्या शक्तीचं संक्रमण तुमच्यामध्ये व्हावं आणि प्रत्येक व्यक्ती ह्या गावातला भगवत नामाला लागावा. तुम्ही घेत असाल पण त्याच्यामध्ये अजून वृद्धी व्हावी, जो घेत असेल त्याच्यामध्ये, आणि जो घेत नसेल त्याला नाम घेण्याची बुद्धी व्हावी, यासाठी हा उद्योग आहे. नाही काही नाही, हा मंडप वगैरे कशाला घातलाय, हे कशासाठी आहे सगळं, हे त्यासाठी आहे की हा जीव जो प्रपंचामध्ये अडकलाय, जसा गुळाला मुंगळा चिकटतो, माहितीये का, गुळाला मुंगळा चिकटायला बघितलं, मी तर बघितलंय, तर त्याला सोडण्यासाठी ओढला तरी तुटतो, पण गुळाला सोडत नाही. बघितला तुम्ही, अनुभव घेऊन बघा. जो एक मुंगळा चिकटल्याला बघा तुम्ही, असा गुळा पकडला असेल, तुम्ही मागण्या त्याला असं ओढायचा प्रयत्न करा, नाही जर तुटला तर मरून जातो तो, पण गुळाला सोडत नाही. तसा प्रापंचिक मनुष्य या प्रापंचिक गुळाला चिकटलेला आहे. आणि जोपर्यंत तो चिकटलेला आहे तोपर्यंत त्याच्यातून योग्य अशी भक्ती, योग्य असा भाव, योग्य असं मन तयार होणार नाही. म्हणून मी नामरूपी तेल त्याच्या तोंडाला घालतो, जेणेकरून नामरूपी तेलामुळं तो त्याच्यातून सुटतो. प्रयोग करून बघा, थोडस चमच्याने तेल घाला त्या तोंडाला, लगेच सुटून जातो तो. ते तेल आपण कसलं घालायचं आहे, नामाचं. आणि सर्व संतांनी सांगितले, नामाशिवाय आम्हाला काही प्रिय नाही. संतांना कुठलाही नवस करू नका, कृपा करून सांगा, काही नवस करू नका. नवस काय करा, देवा मी नामाची लाखोली वाई, काय म्हणा, नामाची लाखोली, लाखानी लाखामध्ये नाम घेईन असं मी तुला वाईन, असं सांगा. लगेच ते तुमच्याकडे बसलेले बघा, अरे वा माझा माणूस कुठं आहे. मग त्यांनी काय सांगितलंय, असं जेव्हा तुमचं मन होईल
तुम्ही अधिकाधिक नाम घ्यायला लागाल त्यावेळेला त्यांचं काय, त्यांचं वचन काय माहितीये का, तुमच्यासाठी काय करू आणि काय नको असं आम्हाला होतं. महाराजांना, ज्ञानेश्वर माऊलींना, तुकाराम महाराजांना, त्यांना असं होतं की अरे हा रामकृष्णाने सारखा म्हणतोय, याच्यासाठी मी काय करून काय नको. मला सांगा, त्यांना जर असं वाटलं काय करून काय नको, मला सांगा मग तुमचं काय अवघड आहे, सगळे प्रॉब्लेम सुटून जाते. माझा म्हणण्याचा हेतू काय की त्यांनी एकदा ठरवलं. पण संतांची खूबी आहे तुम्हाला सांगतो, हितकर वस्तू हाती देती साधकांच्या. काय वाक्य आहे? हितकर वस्तू हाती देती साधकांच्या, म्हणजे तुमच्या हिताचं आहे तेवढंच मात्र ते देतात. आता गडगंचे का देत नाहीत सांगतो तुम्हाला. पांडुरंगाकडे सगळा भंडार आहे सगळ्या गोष्टींचा. सगळ्या त्या भंडारामध्ये प्रपंचाच्या वस्तू आहेत, भरपूर आहे. टीव्ही आहे, बंगला आहे, जनावर आहेत, दूध देणारी, सगळं आहे त्यांच्याकडे. पण ते जर तुम्हाला जर दिलं तर काय होईल, तुम्हाला त्याची जास्त गोडी लागेल. म्हणून तुम्हाला प्रमाणात देतात ते. एवढं प्रमाण दे, तेवढं तू खुश राहा आणि भगवंताचं स्मरण कर. हा सारखं चालेल. आणि आपलं नातं तसं आहे त्यांच्याशी. म्हणून हितकर वस्तू हाती देती साधकांच्या. आता मला सांगायचं काय, पादुकांचा प्रसंग सांगायचा आहे. तेव्हा त्या पादुका, महाराजांना असं सांगितलं की ह्या पादुका आम्ही करून आणलेल्या आहेत. पादुका आहेत ना, असतात ना इथे पादुका आहेत ना, पादुका करून आणलेल्या आहेत. महाराज, आम्हाला तुमची षोडशोपचारे त्याच्यावर उभारून पूजा करायची आहे आणि ती पूजा झाल्यानंतर त्या पादुका आम्ही आमच्या ठिकाणी मंदिरामध्ये स्थापन करणार आहे. तर संत चांगल्या गोष्टीला हो म्हणतात. त्यांनी हो म्हणून सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पादुका उभा केलं, षोडशोपचारे पूजा, मंत्रपाठ सगळं झालं. आपण इथे सुरुवात मंत्रपाठाने करतोच ना, पारायणाची सुरुवात, तसं झालं. आणि पादुका उचलताना एक ग्रस्त जे होते, ह्या प्रसंगात कर्नाटकातला, बेंगलोर मधला एक ग्रस्त, त्यांना काय म्हणाले महाराजांना, महाराज आम्ही ह्या पादुका घेऊन चाललो आहे, त्याचा आम्ही स्थापना करणार. या पादुकामध्ये तुम्ही आहात का? काय प्रश्न विचारलाय बघा. या पादुकामध्ये तुम्ही आहात का? इथे जसं ज्ञानेश्वर महाराज शब्दरूपाने वास करतात. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज शब्दरूपाने वास करतात. तर ती ओवी म्हणताना तो भाव ठेवला तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आत्मसात होऊन जातील. तसं त्यांनी काय विचारलं महाराजांना की या पादुका आम्ही पूजेला नेतोय, त्यामध्ये तुम्ही आहात का? तर महाराजांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे. हे काय म्हणले माहितीये का, बाळ मी या पादुकामध्ये तर आहेच म्हणले. आहेच, च शब्द वापरला. च म्हणजे काय झालं, पक्क झालं. मी आहे, मी येणार आहेच म्हणलं तेव्हा म्हणजे त्यांना पक्क मानतो तो. तर पण या पादुकामध्ये मी आहेच, पण या व्यतिरिक्त आहे म्हणाले. या व्यतिरिक्त आहे. कसा आहे? नामामध्ये अधिक आहे. तुम्ही जे श्रीराम जय राम जय जय राम कराल, रामकृष्ण हरी म्हणाल, त्यामध्ये मी कसं आहे, अधिक आहे, अधिक प्रमाणात आहे. आणि प्रेमामध्ये सर्वाधिक आहे. काय सांगितलं? प्रेमामध्ये सर्वाधिक आहे. जेव्हा तुम्ही एकमेकावर प्रेम कराल त्यावेळेला मी तिथे जातीने हजर असतो. वस्तुरूप प्रेम नव्हे. परदेशामध्ये गडबड कराल, हा माझ्याकडे आला, ह्याने मला काय पाकिट दिलं नाही, कृपा करून सांगतो तुम्हाला, हे देवाची इच्छा असेल तर मिळेल, सोडून द्या. पण त्याच्यात तुमचा आनंद सामावलेला नाही. महाराज म्हणाले, माझ्या कित्येक माणसांना मी खूप पैसे दिले म्हणाले, ते पैसे त्यांचे खर्च होऊन गेले म्हणाले. कित्येक लोकांना कपडे दिले, ते कपडे वापरून फाटून गेले म्हणले. आलं का लक्षात? अजून कित्येक लोकांना वस्तू दिल्या दुसऱ्या, त्या वस्तू खराब होऊन गेल्या कालांतराने. पण या व्यतिरिक्त मी जे दिलं ते भगवंताचं नाम जे अक्षय आहे. काय आहे? अर्थ कळला का? अक्षय म्हणजे काय सांगा, कुणीतरी कुणीतरी सांगा, बोला. अक्षय म्हणजे काय सांगा ना. बघा किती उत्तर बरोबर आहे. टाळी वाजवा त्यांच्याकडे. त्याचा क्षय होणार नाही म्हणजे ते संपणार नाही. ते काय दिले? नाम. भगवंताचं नाम महाराजांनी अक्षय दिलेले आपल्याला. या जगात ज्या ज्या सर्व वस्तू आहेत या वस्तूंना निसर्ग नियम आहे. आता हे काय चौरंग आहे ना, हा तुम्हाला कुठं वाटते किती वर्ष टिकेल? उत्तर नाही. हा 10 वर्षांनी 12 वर्षांनी हालायला लागेल. खिळे जरी मारली तर खिळे देखील निघेल. म्हणजे वस्तूंना काळानुरूप आयुष्य आहे, त्यांचा खराब होणार. पण म्हणा जे अक्षय आहे ते कधी संपणार नाही. याच्यावर एक कथा आहे. महाराजांनी एकदा त्यांच्या बाजूला एक मनुष्य लांब राहत होता. तिकडे म्हैसाणा म्हणून गाव आहे गुजरातमध्ये, फार ऐकण्यासारखं आहे.
त्या पादुका दिल्या महाराजांनी, जा म्हणे माझ्या, मी त्या पादुकामध्ये तू घेऊन जा आणि पादुकाची पूजा करायला लागला तो 40 वर्ष त्या पादुकांची पूजा करत होता. मस्त असतात एकदम. त्याला अत्तर लावणार, काय काय गंध सगळं लावणार, फुलं वाहणार, तुळशी वाहणार, सगळं जाणार. एक दिवशी काय गडबड झाली, त्याने त्या पादुकांना थोडा मध लावला, मध. आणि त्या रात्री काय झालं, त्या पादुकापैकी एक पादुका उंदराने पळवून गेली. सत्य घटना आहे. एक पादुका उंदराने पळवून गेली, एक पादुका. सकाळी उठल्यानंतर बघतात एकच पादुका. फार वाईट वाटलं, रडायला लागले ते. आणि म्हणे काय झालं, माझ्यात महाराज आता गेले की काय, एकच पादुका राहिली, काय करायचं, वाईट वाटत. सगळीकडे शोधलं, पादुका सापडली नाही. मग त्यांनी महाराजांना एक पत्र लिहिलं तिकडून. त्या पत्रात असं लिहिलं, 40 वर्ष या पादुकांची पूजा केल्यामुळं, यातली एक पादुका गेल्यामुळं मनाला नैराश्य आलेलं आहे. तेव्हा महाराज माझा जप बी बंद झाला आणि अतिशय वाईट वाटते मला. आता ठीक आहे, प्रेमामुळे ठीक आहे. तेव्हा तुम्ही मला सांत्वनपर याचं उत्तर पाठवा की असं काय झालं. ऐकण्यासारखं फार आहे. हे महाराजांनी जेव्हा पत्र वाचलं तेव्हा त्यांना सांगितलं, एका महाराजांचा जो शिष्य होता, म्हणे यांना 3 ओळीचं उत्तर लिहा. काय सांगितलं, 3 ओळीचं उत्तर यांना पाठवा. काय उत्तर लिहिले ते ऐका. संतांची उत्तर काय असतात, ऐकण्यासारखं फार आहे. पहिली ओळ काय लिहिली माहितीये का, संतांच्या पादुका, महापुरुषांच्या पादुका, देवाच्या पादुका, या सर्व वस्तूंना निसर्ग नियम लागू आहे. अंडरलाईन, चमत्कार वगैरे काय यात नाही. निसर्ग नियम याचा अर्थ वेळेनुसार, किंवा तुम्ही त्याला काहीतरी बोर्ड लावलं, काय झालं, ते निसर्गानुसार निसर्गाचे प्राणी घेऊन जाणार. त्यांना काय कळतंय तेव्हा ती काय घेऊन जाणार. तेव्हा निसर्ग नियम असल्यामुळं तुमच्या मनाला वाईट वाटून घेऊ नये. उंदराने कदाचित त्याला आवडले असून ते एक पादुका घेऊन गेली. दुसरं काय म्हणाले, दुसरा एका गोष्टीचा तुम्ही आनंद मानावा. कोणता, बघा काय लिहिले संत वाक्य. ते म्हणाले, दुसऱ्या एका गोष्टीचा आनंद माना. तो आनंद म्हणजे काय, एक पादुका गेल्यामुळं आता मी लंगडा झालो, तुमच्या घरातून बाहेर पडू शकत नाही, त्याचा आनंद माना. अरे अंडरलाईन, याला संतत्व म्हणतात. म्हणजे मी लंगडा झालो, म्हणजे लंगडा म्हणून बाहेर पडू शकतो का, नाही. मग मी घरात राहणार तर सारखा तुमच्या, त्याचा आनंद माना. तिसरी गोष्ट काय लिहिली ती ऐकण्यासारखी आहे. तिसरी गोष्ट लिहिली, ज्या भगवंताचं नाम तुम्हाला मी दिलेलं आहे त्याच्याविषयी तुम्ही मला काहीच लिहिलं नाही. ते नाम मी महाराज पादुका गेले तरी घेतो, असं जर लिहिलं असतं तर मला ते फार आवडलं असतं. म्हणजे कुठल्याही प्रसंगामध्ये काही घडू दे, भगवंताच्या नामाला विसरायचं नाही कुठल्याही प्रसंगामध्ये. आता याच्यावर एक तुम्हाला मोठी स्टोरी सांगणार. मोठे संत होऊन गेले, त्यांचं नाव भटजी बापू, हैदराबाद मध्ये होते. ते ऐकण्यासारखं आहे. द्वादशीला त्यांच्या ठिकाणी मोठं अन्नदान चालतं, भटजी बापू म्हणून. आणि अन्नदान असं चालतं की हैदराबाद मधले त्या काळचे, त्यावेळेपासूनचे सर्व टांगेवाले जेवायला जायचे, फुकट मिळतंय म्हणून. टांगेवाले गरीब असतात ना, जातात. तर ते टांगेवाले काय करायचे, जो मनुष्य त्या मठात चाललाय त्याला फुकट न्यायचे. टांगेला फायदा बघा कसा येतो, फुकट का न्यायचे. ते म्हणाले, हे महाराज का हम बहुत खाए है, हिंदी भाषा करते, मराठी नाही. हे महाराज का हम बहुत खाए है, तो आपको लेने जाने में हमको क्या है म्हणे. तिथं सोडायचे. त्या भटजी बापूंची स्टोरी सांगतो तुम्हाला. ते भटजी बापू द्वादशीला अन्नदान करायचे आणि संध्याकाळी 5 नंतर जेवायचे. 5 वाजेपर्यंत पंक्ती चालायच्या त्यांच्या. संत, फार मोठे संत होते ते. एक दिवशी असं झालं, त्यांच्या मुलाला भयंकर ताप आला होता. संतत्व काय ऐका जायचं आता. त्या मुलाला ताप आला होता. त्याला एका वैद्याला दाखवलं मोठ्या. तर वैद्याने सांगितलं, ह्याचं काही खरं नाही. काय सांगितलं, या मुलाचं काही खरं नाही, औषध मी देतो पण मी सांगू शकत नाही. बर म्हणले, वाक्य पहा. बाकी विचारत बसले नाहीत. बर म्हणले, ठीक आहे. त्या मुलाला एका खोलीत झोपवलं होतं. यांनी स्वतः त्या मुलाला जे औषध 2 वेळा 3 वेळा जायचं, सकाळ दुपार दिलं. आणि त्याला पांघरून मात्र घालायचे, तोंडावरून हात फिरवायचे, त्याच्याजवळ करायचे आणि पंक्तीत फिरायचे सारखं वाढताना. कुठे काही कमी पडत नाही, काही नाही. मग झालं काय ते सांगतो. बरोबर दुपारी 3:30 वाजता तो मुलगा गेला. तो मुलगा वारला. मग आज जो मनुष्य त्याच्याजवळ होता तो त्यांना सांगायला आला, महाराज
बापू गेला म्हणून. ते गेल्यानंतर ते फक्त एकदा आले आतमध्ये आणि जे तोंड पांघरून जे होतं बाहेर ते पांघरून तोंडावर ठेवलं. ते पुढं काय म्हणले ते ऐकण्यासारखं आहे. ते म्हणाले संध्याकाळी प्रसाद 5:30ला संपल्यानंतर पुढची व्यवस्था बघू. पुढं काय म्हणले ते ऐकण्यासारखं आहे. पुढं म्हणाले आपण सर्वजण रेल्वेचे प्रवासी आहोत, ज्याचं स्टेशन आहे त्यांनी उतरून जायचंय म्हणाले. कळलं का नाही सगळ्यांना? ज्याचं स्टेशन आलं त्यांनी उतर. आता समजा कोल्हापूरवरून गाडी पुण्याला चालली रेल्वे, कराड स्टेशन आलं तर कराडवाल्याने उतरायचंय, सातारवाला उतरू शकत नाही, पुढे जायचंय त्याला. पण कराडवाला उतरताना सातारवाला असं म्हणायचं नाही जरा माझ्यावर चल सातारला काम आहे, तो म्हणता येणारच नाही, तो म्हणून माझं कराड स्टॉपाला मी उतरणार. त्यामुळं बापूचं स्टेशन आल्यामुळं तो उतरून गेलेला आहे, दुःख करू नका. आता संध्याकाळी ती व्यवस्था झाली, अग्नी दिला गेला, सगळं झालं. दुसऱ्या दिवशी त्यांना विचारलं, भटजी बापूंना त्यांना विचारलं की तुम्हाला तो तुमचा मुलगा गेल्याचं दुःख आहे का? वडिलांना प्रश्न विचारला जातोय, तुम्हाला दुःख आहे का? ते म्हणाले बापू गेल्याचं दुःख नाही, पण कशाचं दुःख आहे म्हणजे एक दुःख आहे म्हणाले, माझं सगळं तो ऐकायचा आणि मुलगा माझा फार सज्जन होता म्हणून थोडा सहवास संपल्याचं दुःख आहे म्हटलं. हे लक्षात घ्या, सज्जन व्यक्तीचा सहवास फार महत्वाचा आहे. तो सज्जनाचा सहवास संपल्यामुळे फार वाईट वाटते. तो मुलगा निजामाकडे नोकरीला होता हैदराबादमध्ये आणि महिन्याला त्याचा सर्व पगार वर्गात वडिलांच्या हातात आणून द्यायचा आणि मग नंतर मागून खर्च करायचा. तरी मला सांगा, हे मन तयार होणं किती पुण्यही आहे, हे सोपं नाहीये. हे सोपं आहे का एवढं? त्यामुळे म्हणाले मग ते खर्च वगैरे त्यांचा व्हायचा आणि ते म्हणाले अशा सज्जन मुलावरती मला राहायला मिळत होतं, माझं सगळं ऐकायचा, भक्तीमध्ये तो मला मदत करायचा, इथलं जे काही कार्यक्रम चालायचे तो गेल्यामुळे वाईट वाटतंय मला. म्हणजे असं या गोष्टीचं असं जर वातावरणात आपण जर असू तर आपण अत्यंत भाग्यवान आहोत. मी आता तुम्हाला म्हणतो, तुम्ही सगळी मंडळी जी हजर आहे ना, फार भाग्यवान आहात. 100% भागाने पडत सांगतो, पांडुरंगाच्या समोर म्हणजे लक्ष्मीश्वर समोर सांगतो का की तुम्हाला आज भगवंताचं नामसंकीर्तन जिथं चालू आहे तिथं काही ऐकण्याची इच्छा होते. का सांगतो, या ठिकाणी आता संत महात्मे हजर असतात का आपण भगवंताची चिंतन का बाकी काय आपण सांगतोय पैशाचे हिशोब चालले का कोणाचे काय चालले, काही नाही. संत महात्मे हजर असतात का कुठेतरी भगवंताविषयी तर बोललं जाते, भगवंताचं ऐकलं जाते. त्यामुळं कदाचित माझ्या मनामध्ये काही इतर विचार असतील तर ते जाऊन भगवत चिंतनामध्ये माझा मन रमेल ही शक्यता जास्त आहे. म्हणून संतांना देखील हजर राहण्याचा आनंद प्रत्येक ठिकाणी ती शक्यता आहे. म्हणून इथे संत देखील मंडळी आता म्हणून अशा कार्यक्रमाला रात्री कीर्तन चालू होतं. हे चांगल्या प्रकारच्या सेवा या ज्ञानेश्वरी पारायणामध्ये होतात. सर्व कार्यक्रमात हजर राहा. मी तुम्हाला सांगतो, प्रपंच असाच चाललेला आहे. मग आठवड्यासाठी आपण जास्तीत जास्त इथे राहून हजर राहून एकमेकांना थोडा हास्य ठेवून चांगल्या प्रकारे राहण्यात काय हे तो आनंद घ्यावा. कारण जर हे जर पारायण पुढच्या महिन्यात, आज तारीख किती आहे, 25 तारीख किती, 25 फेब्रुवारीला विचारलं हे मंडपन कुठे गेलं, काय उत्तर आहे का त्या प्रश्नाला? गेलं ते. म्हणून योग्य वेळेला योग्य गोष्टी करा. लक्षात ठेवा, योग्य वेळेला योग्य गोष्टी करा. आता पारायण झाले, पारायण जास्तीचा सहभाग घ्या, भगवंताचं नामस्मरण जास्तीत जास्त करा, हरिकथा ऐका, हरिकीर्तन ऐका, प्रवचन ऐका आणि त्यातून आत्मावलोकन थोडंसं करा. आपल्याशी स्वतः बोलावं की आपल्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या असतील तर त्या आपण थोड्या कमी करून टाकाव्या. एकदम 100% कुणी होऊ शकत नाही, पण थोड्या थोड्या कमी करूया, चांगलं राहूया. जी काय भाजी भाकरी समोर आहे ती आनंदाने खाऊया आणि जास्तीत जास्त योग्य राहण्याचा प्रयत्न करूया. हे केल्याने काय होईल तुम्हाला सांगतो, लिहून देतो मी तुम्हाला. असं केल्यानं दुःख आलेला माणूस भेटू दे मला, शक्यच नाही. त्याला प्रसन्न वाटायला सुरुवात होईल आणि त्याचं मोल कशातही नाही. आज करोडो रुपये असलेले लोक पैशाची बॅग घेऊन तयार आहेत की माझ्या मनाला प्रसन्न वाटू दे म्हणणारी मी ऐकलेली आहेत. नाही मिळत. अंबानी इज ऑल्सो नॉट हॅपी. परत सांगून देतो मला, तो तरी वेगवेगळ्या प्रकारचे विवंचनेत आहे. लक्षात घ्या. त्यामुळे याचा अर्थ असा आहे की अंबानी हा जगातला श्रीमंतातला मनुष्य आहे, पण काही ना काहीतरी माझं प्रॉब्लेम्स असतात कुठले तरी आणि त्याच्यामध्ये मनुष्य वेळ जात, त्याच्यामध्ये त्याला खूप खर्च होतो, जरी असं त्रास होतो. त्यामुळं काय करूया की आपण जास्त कुठल्या गोष्टी मागे लागता भगवंताचं जास्तीचं स्मरण होईल याचा आपण काहीतरी. आणि मी पण सांगतो, या जगामध्ये
3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मागे सुद्धा मी एका प्रवचनात सांगितलेल्या आहेत. 3 गोष्टी फार फार महत्वाच्या आहेत. तुम्ही ज्यांचे आहात, कुणाचे, ज्या संतांचे आहात, मी गोंधळकर महाराजांचा आहे, आणि जी कोण भक्ती करत असेल, कोण स्वामींचं असेल, कोण नाही का वेगवेगळ्या प्रकारच्या संतांचे असाल, तर 3 गोष्टी जगात महत्वाच्या आहेत. रोज सकाळी उठल्यानंतर मी माझ्या सद्गुरूंसाठी आहे असं लिहा डायरीमध्ये सुरुवातीला, नंतर म्हटला तरी चालेल. डायरीमध्ये लिहा, मी माझ्या सद्गुरूंसाठी आहे असं लिहा. दुसरं गोष्ट, काही संकल्प करा. संकल्प म्हणजे काही दिवसाला मी 10 माळा जप करीन, 15 माळा जप करीन, 20 माळा जप करीन, असा काही संकल्प तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा. आणि मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही, तुमची काय कामं आहेत, काय आहे, सगळं माहिती नाही. तर तुम्ही काही संकल्प करा, मी 10 माळा जप करीन. 10 माळा जप करा, मला वाटत नाही 20-25 मिनिटाचा वेळ लागेल, तो करीन. संकल्प करा वर्षभरासाठी, पुढच्या पारायणापर्यंत संकल्प. आता त्याचं महत्व सांगतो पुन्हा. पुढच्या पारायणात संकल्प करा, रोज मी 10 ते 15 माळा जप करीन, 25 माळा जप करीन, हे लिहा, एवढा जप करीन. आणि तिसरं गोष्ट, या जगात मी पाहुणा आहे हे नेहमी डोक्यात ठेवा. इथं ठेवायचं, मी जगात पाहुणा आहे म्हणजे काय, कोण सांगेल, सांगा तुम्ही उत्तर. हे डोक्यात ठेवायचं, या जगात मी पाहुणा आहे, याचा अर्थ काय. कधीतरी 100 टाळी वाजवा. अरे काय चांगलं आत्मसात करताय. म्हणजे या जगामध्ये मरणाची तयारी असावी, वासना कोठे न गुंतावी, गुंतता यातना भोगावी लागेल पुढे. पुढे म्हणले वासनात गुंतले, वासनेचे पोटी जन्म घेणे लागे वाटे, नाही का, जन्म घ्यावा लागे वासनेच्या पोटी म्हणतात ना. किंवा नरदेह 2 दिवसाची वस्ती, कोण कोणाचा संगाती, कन्या पुत्रपती, देह संबंधी सगळे. जसं वासना जशी असती त्यामुळे जन्म प्राप्त होतो. त्यामुळे काय होतंय, जर तुम्ही त्याच्यामध्ये गुंतला तर त्याचं प्रयोजन तयार होतं. श्रीकृष्णाने सुद्धा गीतेमध्ये लिहिलंय, अंते मतिसा गती, अंते मतिसा गती. अंतकाळी जशी वासना असेल, आणि अंतकाळ हा एकाच संतांनी सांगितलंय फार भयानक असतो आणि फार सेकंदामध्ये मनुष्य देह सोडतो. त्यावेळेला जी वासना त्यावेळेला असते, त्या वासनेसाठी जन्म होतो. परत येतात सांग, ज्याच्यामध्ये मन अडकलं असेल त्याच्यासाठी जन्म होतो. मन तिथं अडकलंय म्हणून ते मन चंचल, हे मन काय सांगितलंय, नामापायी नावा तेने मिळेल जीवा हा विसावा. लक्षात घ्या. म्हणजे चंचल मन आहे, हे नामाला जर लावलं तर ते मन दिवसेंदिवस त्याची प्रसन्नता अवस्था होईल, आणि भगवंताला देखील तुमच्यासाठी काही ना काहीतरी व्यवस्था करावी लागेल. म्हणून भजन करून कुणी उपाशी राहिला नाही, आणि प्रपंच करून कुणी सुखी झाला नाही. ही संत वाक्य आहे. प्रपंच करून कुणी सुखी झाला नाही, आणि भजन करून कुणी उपाशी राहिला नाही. राहिला कधी उपाशी, मला वाटत नाही भजन करून माणूस कधी उपाशी, कोण ना कोणतरी, कारण भगवंत त्याची व्यवस्था करतो. आता त्याच्या काय असेल त्याप्रमाणे देईल, पण तो उपाशी राहणार नाही, 100% सांगतो. याचा एक प्रत्यक्ष घडलेला प्रयोग तुम्हाला सांगतो. किती वेळ आहेत आपल्याला, एक 5 मिनिटं सांगतो. एक कथा, ही घडलेली घटना आहे. मद्रासमध्ये एक इंग्लिशचे प्रोफेसर होते, पण मोठे साधक होते. जप जाप खूप करायचे, वाचन चांगलं, सद्ग्रंथ वगैरे वाचायचे. तर त्यांच्या मनामध्ये असं आलं की प्रारब्धाने देह चालतो का. काय विचारलं, प्रारब्धाने, मनामध्ये विचार आला, प्रारब्धाने देह चालतो का. तर त्यांना एखादं उत्तर असं दिलं, हो चालतो म्हणाले. एका महात्म्याने उत्तर दिलं. मग म्हणे मला त्याची परीक्षा करायची आहे. प्रारब्धाने देह चालतो का, त्याची परीक्षा करायची आहे. आता परीक्षा करायची म्हणजे काय, त्याच तिथे राहून चालेल का, कारण जवळचे ओळखीचे लोक असतात, ते तुम्हाला खायला घालणार. ते म्हणाले हा प्रयोग करण्यासाठी तुम्हाला हा भाग सोडून, मद्रासला होते, तुम्हाला हरिद्वारला जाऊन राहावं लागेल. कुठे राहावं लागेल, हरिद्वारला, जिथे तुम्हाला कोण ओळखत नाही. बघा, त्यांनी एक बॅग भरली, कपडे घेतले, त्यामध्ये काही खाण्याचं साहित्य घेतलं नाही, आणि बाहेर पडले. मद्रासवरून गेले हरिद्वारला. हरिद्वारला गंगेच्या किनारी एक झोपडी बांधली, याचं एक छोटस घर टाईप बांधलं, आणि तिथे काय त्याचे अंथरूण बांधून पसरलं, आणि भगवंताचं चिंतन करत राहिले. तुम्हाला सांगतो वैशिष्ट्य असं, त्यांना एकही दिवशी उपाशी राहण्याचा प्रसंग आला नाही. चमत्कार आहे की नाही मला सांगा. कोण ना कोणतरी त्यांच्या म्हणून काहीतरी आणून द्यायचं खायला सारखं, आणि ते उत्तम. आणि गंगेचं पाणी प्यायचं ताजं, गंगामध्ये 3 प्रकार स्नान करायचे, आणि उत्तम. तब्येत बिघडली नाही, अजिबात नाही.
आणि 1 वर्षानंतर मद्रासकडचे एक दुसरे प्रोफेसर आले होते. त्यांनी विचारलं की इथे एक साधू पुरुष कोण राहतात का? तर तिथे एक टपरीवाला मनुष्य होता. ते म्हणले बघा ती झोपडीसारखं जे आहे तिथे एक साधू पुरुष राहतात. ते म्हणले कसं काय? अहो म्हणजे त्यांनी कोणाला कधी काय मागितलं नाही, लोकच त्यांना जाऊन खायला देतात. मग त्यांना भेटायला गेले, नेमके ओळखीचे निघाले. अरे म्हणे तुम्ही ते का? हो. म्हणजे तुम्ही इथं का आला? तर म्हणे देह प्रारब्धाने चालतो हे पाहण्यासाठी आलो. तर म्हणे अनुभव काय? उत्तम अनुभव. म्हणे प्रारब्धाने देह चालला, मी काही केलं नाही, पण भगवंताने मला जिवंत ठेवलं. 1 वर्ष आपण किती व्यवस्था करायला बघतो. म्हणजे जगामध्ये ही सिस्टीम आहे, खरं आहे. प्रयत्न करून बघा. कधी कधी जर तुम्ही काही नाही करा, तुम्हाला जेवायला कोण बोलवेल, पण भगवंताच्या नामात राहा, कोणतरी बोलवेल. तेव्हा आपण असं राहूया, प्रसन्न राहूया आणि संकल्प करूया. काय ठरलं आपलं? मी माझ्या सद्गुरूंसाठी आहे. दुसऱ्या गोष्टीसाठी मी काहीतरी संकल्प करतो. जपाचा काय कराल तुम्ही संकल्प. आणि तिसरी गोष्ट, या जगात मी पाहुणा आहे. म्हणजे काय? माझी जाण्याची केव्हाही तयारी आहे. देह जेव्हा जायचं तेव्हा जाणार, मी परत सांगतो. देह असा तसा जात नाही. देहाचा संबंध प्रारब्धाशी आहे. त्यामुळं तुम्हाला किती तासासाठी, किती श्वासासाठी पाठवले भगवंतानी, ते घेतल्याशिवाय जाणार नाही. त्यावर फार घाबरू नका. आणि मात्र तो आपण सत्कारणी लावायचा प्रयत्न करूया, चांगलं राहूया, जाताना आपलं मन प्रसन्न राहू द्या. असं भगवंता पण हे राहू द्या. केव्हा प्रसन्न राहील? जेव्हा नाम अधिकाधिक चालेल, मन कुठं गुंतणार नाही, कुणातच गुंतणार नाही, आणि ते फक्त भगवत भक्तीसाठीच अर्पिलेलं असेल. अशा वेळेला आपण त्या भगवंताचं जे हे आहे ते आपल्याला प्राप्त होईल. आणि त्यासाठी याच्यासाठी केला अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा, हा त्याचा अर्थ आहे. करा, याच्यासाठी केला अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत. नाहीतर आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आपल्या जीवनामध्ये तसं काय भरगच्च कुठून काय पडणार नाही. तेव्हा आपण छान राहावं, भगवंताचं नाम घ्यावं आणि नामाची श्रीमंती वाढवावी, असं मी प्रार्थना करतो. नामाची श्रीमंती वाढवे. बाकीची श्रीमंती टिकलेली नाही कुणाची, पण नामाची श्रीमंती तुमच्या बरोबर आहे. ती कुणीकडे जाऊ शकत नाही. परत एकदा सांगतो, नामाची श्रीमंती कुठे जाणार नाही. याने घेतलेलं नाम यांच्या नावावरती आहे, याने घेतलेलं यांच्या नावावर आहे. ते ट्रान्सफर होत नाही. ते त्यांनाच उपयोगी आहे, कारण त्याचा संबंध तुमच्या आत्मज्ञानाशी आहे. पण एकच सांगतो, नाम हे खर्ची पडतं बरं का. परत एकदा सांगतो, नाम हे खर्ची पडतं. कसं पडतं? आता समजा तुमच्या नावावर 1 कोटी जप जमा आहे, असे उदाहरण घेऊया. 1 कोटी जप जमा आहे, आणि उद्या समजा तुमच्या जीवशकंठाच्या कोण आजारी पडलं आणि तुम्ही खूप कळवळीनं प्रार्थना की देवा काय केलं त्याला बरं वाटेल त्या आणि खूप तुमचा जीव असल्यामुळं देवाला तुमचा जप जो आहे त्यातला खर्च काढायचा, 20 लाख काढायचा बाजूला, त्याला बरं करायचं. हे मात्र घडतं. हे संतांनी सांगितलं, मग आपलं नाही काय बरं का, हे आपलं काही नाहीये. सद्गुरु याची बुद्धिदाता, करता बघता श्रोता. महाराज म्हणले मीच बोलतो मीच ऐकतो. त्यामुळे तसे प्रोव्हिजन आहे. त्यामुळे नाम शक्यतो खर्ची पाडू नका. त्याची इच्छा असेल तर होईल असं म्हणू नये, नाही का. त्याची इच्छा असेल होईल, त्याची इच्छा असेल तर होईल, आणि त्याच्या इच्छेमध्ये माझा आनंद आहे असं आपण नेहमी म्हणायचं. बघ तुमच्या इच्छेनं होऊ द्या. काय बा. आणि लक्षात ठेवा, ते अयोग्य करणार नाहीत. महाराज म्हणाले ज्या रामाच्या गोष्टी इच्छेने घडतात त्या चुकीच्या कशा असतील? राम चुकेल कसा? पांडुरंग विठ्ठल कसा चुकेल? ही घटना असं नेहमी म्हणायचं. जे होतंय ते योग्य होतंय असं म्हणायचं आणि शांत राहायचं. काय होतंय बघायचं. प्रत्यक्ष ज्या घराण्यामध्ये संतांचा जन्म झालेला आहे त्या देखील त्या घरामधल्या सर्व लोकांच्या सर्व गोष्टी मनासारख्या झालेल्या नाहीत. लक्षात ठेवा. वास्तविक संत ज्या घरात जन्माला ते मनासारखं व्हायला पाहिजे का नाही? नाही होत. त्याचा संबंध दुसऱ्या गोष्टीचा. तर आज करून आपण आजची सेवा सासरमे म्हणजे व्यवस्थापन ज्यांनी या पारायण सोहळ्याचं ज्ञानेश्वरी पाठ केलेलं आहे त्यांना धन्यवाद देतो आजच्या सेवा मिळाल्याबद्दल मला. आणि मला खास करून माझा जन्मभूमी असल्यामुळे याला आवडतं इथं. पण पुन्हा एकदा मी आवर्जून तरुण वर्ग असेल तर मला प्रार्थना आहे, त्यांना विनंती आहे की आपलं काम, आणि परत एकदा सांगतो, परमार्थ सांभाळण्यासाठी नोकरी सोडावी लागत नाही, आपला धंदा सोडावा लागत नाही, आपला प्रपंच सोडावा लागत नाही, काय वस्तू द्यावे लागत नाहीत कुणाला. फक्त भगवंताच्या नामासाठी त्यांना हातात माळ घ्यायला पाहिजे सुरुवातीला. नंतर बिनमाळेचा जप होतो आपोआप, पण सुरुवातीला माळ. एवढीच माझी प्रार्थना आहे, जेणेकरून मन प्रसन्न राहून
आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आनंदी राहून तुम्ही 4 लोकात शोभाल, 4 लोकात शोभला पाहिजे. नुसता कपड्यांनी सेंट लावून नाही, प्रसन्न राहून चेहरा, छान आनंदी चेहरा, असं मला तरुण वर्गाकडून अपेक्षा आहे. सार्वजनिकातल्या मुलांच्याकडं मला जेव्हा तरुण वर्ग गोंधळ्यात देखील भेटतो त्यावेळी लोकांना हेच म्हणतो की आपले अनुभव असे पाहिजे की वर्ष माझं खूप चांगलं गेलं, नामामध्ये गेलं, प्रसन्नतेत गेलं, नाही का. आणि जे काय आहे त्याचा मी स्वीकार केलाय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. नम पार्वती पदे हर हर महादेव. पुंडलिका वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार द्या ब्रह्म चैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. महादोषांचे गिरीवर रामनामे नाचती. श्रीराम 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 श्रीराम.